पण मला काय बघतो मी अवतीभोवती, की लोकं काय बघतात, की मी 25% हाईक मिळाली, 30% हाईक मिळाली. आपल्या कम्युनिटीमध्ये आपण हे सांगतो, की बाबा फक्त हाईक बघू नका. ओके. त्या हाईकच्या बियॉन्ड जाऊन बघा. काय? पुढच्या 5 वर्ष, 10 वर्षांचा इम्पॅक्ट काय तुमचा? बरं. What you really want to know. And I'll tell you a surprising fact. 90% of the people don't know what they want to do. 90% लोकांना माहीतच नाही त्यांना त्यांच्या करिअरमध्ये काय करायचं आहे. कसं असतं आपल्या मेंदूमध्ये एक लेफ्ट ब्रेन असतो, एक राईट ब्रेन असतो. आता आपल्याला जर चांगलं यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्याला दोन्ही मेंदू लागणार. एक तुम्हाला क्रिएटिव्ह ब्रेन पण लागणार, एक लॉजिकल ब्रेन पण लागणार. आता मेंदूचा विकास कसा होतो? मेंदूचा विकास होतो व्हेन यू ट्राय समथिंग न्यू, व्हेन यू गेट एक्सपिरियन्स. म्हणजे जेव्हा तुम्हाला अनुभव मिळतो किंवा तुम्ही काहीतरी नवीन शिकतात, काहीतरी फेल होता. जर तुम्ही फेलियर ॲक्सेप्ट करत नसाल, राईट, तर तुमचा मेंदू ते प्रत्येक वेळेला रिजेक्ट करत राहणार. मला फेल व्हायचं नाही, मला फेल व्हायचं नाही, मला फेल व्हायचं नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमची वाढ होत नाही. बघा भरपूर वेळेला लोकांना हे कळायला पाहिजे, की जेव्हा एखादा रिक्रुटर एखाद्या फ्रेशरचा इंटरव्ह्यू घेतो आणि एखाद्या एक्सपिरियन्स व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतो, ते दोन्ही इंटरव्ह्यूची करण्याची पद्धत वेगळी असते. फ्रेशर्स इंटरव्ह्यू हा चौकटीच्या बाहेरचा असतो, रेझ्युमेच्या चौकटीच्या बाहेरचा असतो. म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची आवडी काय, निवडी काय, त्यांना हॉबीज काय, राईट, व्हॉट काइंड ऑफ वर्क डू दे रिअली एन्जॉय, ते चौकटी बाहेरचा प्रश्न आहे. पण जसं तुम्हाला एक 5 वर्षाचा अनुभव झाला, 10 वर्षाचा अनुभव झाला, त्यांच्यासाठी तुम्ही फ्रेशर नाही आहे. त्यांना असा व्यक्ती हवा आहे जो चौकटीमध्ये राहणारा आहे, त्या पथडीमधला काम करणारा व्यक्ती हवा आहे. त्यांनी त्या एक्सपिरियन्समध्ये बघितलेल्या गोष्टी असतील, म्हणून त्यांना तो चौकटीमध्ये राहणं त्यांचं बंधन असतं. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. एक सामान्य मराठी मध्यमवर्गीय माणूस जन्मभर 5 प्रश्नांभोवती फिरत असतो. मला नोकरी कशी लागेल, माझा पगार कसा वाढेल, मी ऑफिस पॉलिटिक्स कसं मॅनेज करू, मला प्रमोशन कसं मिळेल आणि शेवटी मी नोकरी कशी बदलू. खरं तर मध्यमवर्गीय अख्खा मध्यम वर्ग या 5 प्रश्नांभोवती घुटमळत असतो. त्यामुळे आयडियली या 5 प्रश्नांची उत्तरं आत्तापर्यंत सापडली असायला हवी होती आणि सापडलेली उत्तरं सर्वांपर्यंत रुजायला सुद्धा हवी होती. पण समहाऊ ॲटलिस्ट मराठी कम्युनिटीमध्ये हे झालेलं दिसत नाही आहे आणि मदत करायला कोणी चेहरा दिसत नाही. मग आपण गडबडतो, गोंधळतो, आपल्या मोठ्या बहीण भावांना विचारतो, काका काकूंना विचारतो, त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवानुसार सदहेतूनी उत्तरं येतात. आपण त्या उत्तरांवर अंमलबजावणी करतो आणि चाचपडत मार्ग शोधतो. पण असं चाचपडणं गरजेचं आहे का? कॅन यू नॉट फाइंड अ सिस्टमॅटिक सोल्युशन? कॅन यू नॉट फाइंड आन्सर्स टू दीज 5 क्वेश्चन्स? या 5 प्रश्नांची उत्तरं प्लस ह्या 5 प्रश्नांची उत्तरं शोधत असताना काही उपप्रश्न असतील छोट्या छोट्या. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी एक सच्चा मराठी माणूस या प्रश्नांची उत्तरं शोधत बाहेर पडला आणि त्याला त्या प्रश्नांची उत्तरं सापडली सुद्धा. आणि आता तो मराठी माणूस इतर मराठी जनांना त्यांच्या नोकरीमध्ये, त्यांच्या करिअरमध्ये ग्रोथ मिळण्यास मदत करतोय. हा मराठी माणूस म्हणजे माझा जुना मित्र रवींद्र पवार. रवी, थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू ओंकारजी, थँक्यू. रवी, मी मगाशी म्हणालो तसं की ह्या 5 प्रश्नांभोवती आम्ही सगळे अडकलो आहोत आणि आय हॅव सीन हाऊ यू हेल्प पीपल. तर म्हणजे माझा पहिला प्रश्न हाच आहे यार, की या प्रश्नांची उत्तरं तुला कशी सापडली आणि हाऊ यू डिसाइडेड की आता मला इतरांना या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात मदत करायची. अमेझिंग, खूप छान प्रश्न आहे. सर्वात प्रथम मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल इन मराठी तुमचे स्पेशल धन्यवाद. कारण की तुम्ही एवढा वेळातला वेळ काढून आपल्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करताय. सो थँक्यू सो मच. आणि अर्थात आजच्या या पॉडकास्ट मार्फत भरपूर लोकांना अशी माहिती मिळणार आहे जी कदाचित त्यांचे पुढचे 5 वर्ष 10 वर्ष एका वेगळ्या पद्धतीने त्यांना मदत करण्यासाठी मदत करणार आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. थँक्यू यार. सो जसं तुम्ही प्रस्तावनेमध्ये सांगितलं की आपल्या प्रत्येक मराठी माणसाचं 5 प्रश्न असतात, बरोबर? आणि हेच 5 प्रश्न तुमचे, माझे, सर्वांचे आहेत. आता मी जेव्हा माझ्या करिअरची सुरुवात केली तेव्हा माझ्या करिअरमध्ये हे सर्व प्रश्न मला देखील पडले. आणि अर्थात आपल्याला जेव्हा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या जवळ कोण असतं? आपल्याजवळ आपला मोठा भाऊ, मोठी बहीण किंवा चुलत काका, चुलत काकी किंवा काकांचे मुलं, राईट, किंवा जर जास्तीत जास्त आपला समाज म्हणजे आपला जर सर्कल चांगला असेल तर आपला मित्रपरिवार, राईट. पण ह्या लोकांमध्ये किती ज्ञान आहे त्याच्यावरनं आपल्या आयुष्यातले इनपुट ठरतात आणि ते नंतर कालांतराने जाऊन आपल्याला आउटपुट देतात. परफेक्ट, राईट. सो मला बेसिकली खरं सांगायचं तर मला कोणीच गाईड केलं नाही. कारण की कॉलेजमध्ये पासआउट झाल्यानंतर
कळत नव्हतं एक्झॅक्टली काय करायचं, कुठे जायचं. एक दिवशी मित्राच्या घरी बसलो होतो. मित्राचा मित्र आणि मी बोलत होतो, बडबड करत होतो. त्याची एक मोठी बहीण आहे. तर ती आम्हाला बोलते, "अरे तुम्ही खूप बडबड करता. तुम्ही दोघं एचआरमध्ये जा." तर हम्म. तिने असं म्हणजे उपहासात्मक टोमणा मारला असेल किंवा तिने असं म्हटलं असेल, "अरे यार, तुम्ही खूप बोलता. तुम्ही एचआरमध्ये जा." आता तो धागा पकडला. मग ते आपल्यामध्ये जे क्युरिओसिटी माइंडसेट आहे, त्यांनी चालना मिळवली आणि त्यांनी विचार केला, की एचआर क्षेत्र काय असतं? मग एचआर हे वेगळं एक क्षेत्र आहे, जे कॉमर्स नंतर आपल्याला कदाचित करता येऊ शकतं, हे पण माहीत नव्हतं. म्हणजे जनरली आपण जेव्हा कॉमर्स बघतो, तेव्हा लोकं काय विचार करतात, जास्तीत जास्त बँकेची नोकरी लागली, तर लाईफ सेट आहे. करेक्ट. बरोबर की नाही? अकाउंटिंगचा जॉब मिळाला, लाईफ सेट आहे. पण त्यावेळेला पहिल्यांदा एचआर कळालं. मग कुठेतरी त्यावेळेला न्यूजपेपरमध्ये किंवा त्यावेळेला वेगवेगळ्या माध्यमातनं एचआर या क्षेत्रामधला अजून जास्त माहिती मिळवली आणि त्यानंतर केसी कॉलेज, जे तुम्हाला माहिती असेल चर्चगेटला आहे. तिकडे मी 1 इयरचा डिप्लोमा केला. ते करत असताना पहिला रिक्रुटमेंट कन्सल्टिंगमध्ये कामाला लागलो आणि तिकडे 3 लोकांचीच फर्म होती कारण रिसेशन नंतर नुकतीच ती ॲक्चुअली चालू झाली होती. ज्या ओनरची ती कंपनी होती, त्या ओनरनी ती कंपनी रिसेशनमध्ये डबघाईला गेल्यानंतर ती शून्यातनं सुरू करत होता अँड आय वॉज द फर्स्ट एम्प्लॉयी ओव्हर देअर. हो. आणि मी माझ्या अवतीभोवती बघत होतो, की मी ज्या लोकांना रिक्रुटमेंटसाठी अप्रोच करतोय, त्यांचा पगार 5,00,000 आहे, 6,00,000 आहे. मग माझ्या मनात परत ती पाल चुकचुकली. अरे बापरे! आपण इकडे 7,500 मध्ये काम करतोय आणि काही लोकं ₹50,000 सॅलरी घेत आहेत. मग ते असं काय करतायत जे मी करत नाहीये? आणि त्यातून या पूर्ण वाटचालीची सुरुवात झाली. हम्म. ते काय करतायत जे मी करत नाहीये. ॲब्सोल्युटली. दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी टेन टू फोकस ऑन द रिझल्ट दॅट अदर्स अचीव्ह. ॲब्सोल्युटली. दुसऱ्यांना माझ्यापेक्षा चांगला रिझल्ट मिळतो आणि म्हणून मग आपल्या मनात एक तर ईर्ष्या उत्पन्न होते हं. किंवा कौतुक वाटतं त्यांच्याबद्दल. अगदी बरोबर. पण त्यांना तो रिझल्ट कशामुळे मिळाला? हो. ते हा- कुतूहल असलं पाहिजे. हम्म. आणि यू फाउंड युअर आन्सर्स काय येस, ॲब्सोल्युटली. सो व्हॉट आय ट्राय टू डू म्हणजे मी काय करण्याचा प्रयत्न केला, मी पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भरपूर वेळेला काय होतं, आपल्या समोरच उत्तरं असतात. पण देव तितक्या सहजासहजी तुम्हाला ते उत्तरं ताटामध्ये वाढून देत नाही. म्हणजे तुमच्यासमोर तो दरवाजे उघडे करून ठेवेल. पण त्या दरवाजामध्ये तुम्हाला कसं जायचंय, काय जायचंय, कोणता निवडायचा आहे, ते तुम्हाला पटकन कळणार नाही. आणि त्यामुळे तुम्हाला ते थोडंसं ते बघावं लागतं. तुमच्या समोर असणाऱ्या गोष्टी अभ्यास करावा लागतो आणि बघावं लागतं, की बाबा नेमकं काय आहे, कुठे आहे, कोण हे करतंय, त्यांनी कसं अचीव्ह केलंय. मग त्यांनी जर त्या मार्गावरती चालून ते अचीव्ह केलं असेल, तर मी त्या मार्गावरती चालू शकतो का? ते प्रश्न जर तुम्ही उत्तर दिले, तर तुम्हाला नक्कीच यश मिळतं. मग आता मराठी मुलं नेमके कुठे अडकतात? म्हणजे हं. त्यांना हे मार्ग दिसतच नाहीत की दिसले तर चालायचं कसं माहिती नसतं? गॅप कुठे आहे नेमका? ॲक्च्युली आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, मराठी समाजामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण लहानपणापासून कळत-नकळत आपल्या लहान मुलांमध्ये रुजवत आलेलो आहे. म्हणजे आपण जर गुजराती, मारवाडी किंवा कोणताही दुसरा समाज घेतला, त्यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीची शिकवण दिली जाते. म्हणजे ते जे आपलं नॅचरल शिक्षण आहे, म्हणजे ते त्यांच्या घरचं जे शिक्षण आहे, ते वेगळं आहे आणि ते जे शाळेमध्ये शिकतात ते वेगळं आहे. म्हणजे शाळेमध्ये ते सगळे शिकतात आहे, पण त्यांच्या घरामध्ये जे बोललं जातं ते महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण बघा साधं उदाहरण देतो. तुम्ही आपल्या आई-वडिलांकडनं ऐकलं असेल, चादर बघून पाय पसरा. बरोबर. बरोबर की नाही? नुसती अंगावरती कर्ज घेऊ नका किंवा अंगावरती म्हणजे दुःख वाटेल असं काही करू नका. आणि त्याच्यामुळे ना आपला मराठी माणूस काहीतरी नवीन करायला खूप घाबरतो. काहीतरी नवीन ट्राय करायला खूप घाबरतो. म्हणजे केली जरी हिंमत, पहिल्या फटक्यात तो अयशस्वी जरी झाला, तर समाजाचं त्याच्यावरती एवढं ओझं असतं, की बापरे बाप! त्याला जमणार नाही, त्याला समजणार नाही. आणि आपल्या इकडे एक समाजामध्ये एक कळत-नकळत एक अशी गोष्ट आहे, की बाबा 25शी मध्ये तुम्ही सेटल झाला पाहिजे. येस. बरोबर की नाही? 27-28 मध्ये तुमचं लग्न झालं पाहिजे, बाळ झालं पाहिजे तुम्हाला. तुम्ही समाजामध्ये ते जर नसेल, तर तुम्ही अपूर्ण आहात म्हणजे. राइट? तर मला असं वाटतं, की आपल्यामध्ये जे चुकणं आपण बोलतोय, ते चुकतोय का माहिती आहे का? कारण की आपला इनपुट जो आहे ना, जो मगाशी तुम्हाला मी म्हटलं, की आपला इनपुट चुकतोय. म्हणजे जर आता आपल्याला येणाऱ्या पिढीला समजा बदलायचं असेल, तर आपल्याला तो त्यांच्यामध्ये बदल करण्याअगोदर आपल्याला आपल्या घरच्या परिस्थितीमध्ये बदल करावा लागेल, की एक्झॅक्टली आपण काय त्यांच्यासोबत बोलतोय. त्यांना करिअरमध्ये आपण किती मोकळीक देतोय. त्यांना कशा दृष्टिकोनातनं विचार करायला आपण सांगतोय. कारण तो विचार महत्वाचा आहे.
पण हा विचार म्हणजे आय अग्री विथ यू की हा म्हणजे ही अडचण एखाद्याला जर स्वतःचा बिझनेस करायचा आहे, काही नवीन प्रयोग करायचा आहे, तर हा विचार अडसर ठरू शकतो. एम्प्लॉयमेंटमध्ये सुद्धा याचा त्रास होतो. हो, अगदी बरोबर. कारण की कसं असतं आपल्या मेंदूमध्ये एक लेफ्ट ब्रेन असतो, एक राईट ब्रेन असतो. आता आपल्याला जर चांगलं यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्याला दोन्ही मेंदू लागणार. एक तुम्हाला क्रिएटिव्ह ब्रेन पण लागणार, एक लॉजिकल ब्रेन पण लागणार. आता मेंदूचा विकास कसा होतो? मेंदूचा विकास होतो व्हेन यू ट्राय समथिंग न्यू, व्हेन यू गेट एक्सपिरियन्स. म्हणजे जेव्हा तुम्हाला अनुभव मिळतो किंवा तुम्ही काहीतरी नवीन शिकता, काहीतरी फेल होता. जर तुम्ही फेलियर ॲक्सेप्ट करत नसाल, राईट, तर तुमचा मेंदू ते प्रत्येक वेळेला रिजेक्ट करत राहणार. मला फेल व्हायचं नाही, मला फेल व्हायचं नाही, मला फेल व्हायचं नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमची वाढ होत नाही. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये जेव्हा 2008-2009 साली आता जवळजवळ 17 वर्ष पाठी वळून बघतो, तर माझ्या आयुष्यामध्ये मी फेल होणं हे नैसर्गिकरित्या ॲक्सेप्ट केलं होतं, की मला करायचं आहे प्रयत्न, संपला विषय. मला फेल व्हायचं आहे. आय एम ओके विथ फेलियर. आणि आपण जोपर्यंत त्याच्यासोबत ॲक्सेप्टन्स दाखवत नाही, तोपर्यंत ते द्वंद्व मनामध्ये चालत राहतं. ओके. आणि या द्वंद्वाचा तुमचा रिझ्यूम बिल्ड करण्यात, तुमचा इंटरव्ह्यू मध्ये अपियर होण्यात धिस अफेक्ट्स? ॲब्सोल्युटली. आता बघा कसं असतं, की रेझ्युमे किंवा इंटरव्ह्यू वगैरे ही गोष्ट आपण थोडीशी नंतर बघितली पाहिजे. आधी आपण हे बघितलं पाहिजे, की इंटरव्ह्यू म्हणजे काय किंवा रेझ्युमे म्हणजे काय. रेझ्युमेमध्ये भरपूर वेळेला काय होतं, की तुम्ही जे शब्द मांडता ते तुमची ॲक्च्युली तुमच्या मेंदूची गोष्ट सांगते किंवा तुम्ही एक्झॅक्टली कशी व्यक्ती आहात. फॉर एक्झाम्पल तुमचा रेझ्युमे खूप किचकट असेल, खूप एक फॉन्ट मोठा आहे, एक फॉन्ट छोटा आहे, किंवा तुम्हाला तुमचे विचार योग्य पद्धतीने मांडता येत नाहीये, तर रिक्रुटर आहे ना, एखाद्या कंपनीमध्ये हायरिंग करताना हे देखील बघतो, की तुमचा रेझ्युमे किती प्रभावीपणे तुम्ही लिहिलाय. आणि सगळ्यात मोठी चुकी आपले मराठी बांधव किंवा कोणीही काही करतात ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये, ते काय करतात, एखाद्या कंपनीला 4-5 हजार रुपये देतात आणि ते एखादा रेझ्युमे बनवून घेतात. बरोबर. आता त्या माणसाचे शब्द आणि तुमचा आत्मा हा 2 वेगळा आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल, पण इंटरव्ह्यूमध्ये तुमचे शब्द आणि त्यांचे शब्द आणि तुमचा आत्मा मॅच झाला नाही, मग तुम्हाला सिलेक्शन होत नाही. मग परत तुम्हाला ते 5,000 रुपये स्पेंड करावे लागतात. सर इस बार कुछ हम लोग अलग करेंगे, म्हणून ते तुम्हाला अजून चार्ज करतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हे बघायचं आहे, की बाबा आपले शब्द रेझ्युमेमध्ये हे आपली पर्सनॅलिटी दाखवता आले पाहिजे. अच्छा. सो युअर रेझ्युमे बिकम्स अ मिरर इमेज ऑफ युअर पर्सोना. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. आणि हाऊ डू यू हेल्प इन दिस? म्हणजे मतलब रेझ्युम बिल्ड करण्यात डू यू हॅव अ प्रोसेस की बाबा असं करायचं? आपण काय करतो, आपली एक कम्युनिटी आहे ज्याचं नाव आहे करिअर ग्रोथ मल्टिप्लायर्स. त्यामध्ये आपण काय करतो, तर आपण मॅग्नेटिक रेझ्युमे नावाचा एक प्रोसेस आहे. मॅग्नेटिक रेझ्युमे. सो व्हॉट डज अ मॅग्नेटिक रेझ्युमे? आकर्षित रेझ्युमे, म्हणजे जो रिक्रुटरला आकर्षित करेल. आता सिन्स आय हॅव बीन इन टू द रिक्रुटमेंट डोमेन फॉर लास्ट 15 years, मला माहिती मी विचार कसा करतो. म्हणजे रिक्रुटमेंट करताना मी व्हॉट इज माय थॉट प्रोसेस, व्हॉट एक्झॅक्टली डू आय सी. ओके. आणि भरपूर 90% लोकांना किंवा 99% लोकांना हे माहीत नाही आहे. का माहीत नाही आहे? कारण हे कधी कोणी शिकवलंच नाही, सांगितलंच नाही आहे. अँड यू विल बी शॉक इन tier 1, tier 2 कॉलेजेस विच आर चार्जिंग लॅक्स ऑफ रुपीज, दे आर नॉट इवन टीचिंग दिस. हे ते शिकवत नाही आहे. का? कारण की हे ऑब्व्हियसली हे प्रॅक्टिकल आहे आणि प्रॅक्टिकल नॉलेजला सर्टिफिकेशन इज मोर इम्पॉर्टंट फ्रॉम अ MBA पॉईंट ऑफ व्ह्यू. बट जेव्हा तुम्ही रिक्रुटर पॉईंट ऑफ व्ह्यूचा अभ्यास करता, तुम्ही विचार करता की एखादा रिक्रुटर तुमचा रेझ्युमे बघतोय आणि त्याच्या दृष्टिकोनात तुमचा रेझ्युमे हा किती उत्तम पद्धतीने तुमची गोष्ट सांगतोय. इट्स ऑल अबाउट स्टोरी टेलिंग. तुमची एक जर्नी आहे, तुम्ही कुठून तरी सुरू केलंय, कुठून तरी जाताय तुम्ही, आणि त्या प्रवासामध्ये तुम्ही कोणते कोणते टप्पे गेले, काय काय अचीव केलंय, ते तुम्हाला एका स्टोरी मार्फत तुम्हाला त्या रेझ्युमेमध्ये मांडायचं असतं. मग चॉईस ऑफ वर्ड्स आपण शिकवतो, समरी कशी लिहायची, मग प्रोफाईलचं स्ट्रक्चर कसं असला पाहिजे, हे सगळं तुमच्या रेझ्युमेमध्ये येतं. अमेझिंग. मग म्हणजे दिस इज इंटरेस्टिंग की मी फक्त माझ्या रेझ्युमेमध्ये कुठली वर्डिंग वापरतोय, मी जे बोलतोय त्याच प्रकारची वर्डिंग मी रेझ्युमेमध्ये वापरतोय का, यावरून इंटरव्ह्यूच्या सक्सेसवर थेट परिणाम होतो? हो, 100%. कारण की तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ॲज अ रिक्रुटर, ओके, रिक्रुटर नेवर आस्क यू अ क्वेश्चन एनिथिंग आउट ऑफ युअर रेझ्युमे. बरोबर. म्हणजे तुमचा रेझ्युमे ही ती चौकट आहे आणि ती चौकट तो कधीच ओलांडणार नाही.
until and unless that recruiter is wanted to know about something about your personal background. पण तो तुम्ही जर रिझ्युमेमध्ये काहीही लिहिलं असेल तर त्या चौकटीमध्येच राहून तो तुम्हाला प्रश्न विचारणार. आणि जर त्याला असं वाटलं की कोणत्याही क्षणी की बाबा तुम्ही हा रेझ्युमे कुठून तरी बनवून घेतलाय किंवा दिस आर नॉट युअर वर्ड्स, दिस इज समथिंग विच यू हॅव नॉट सेड, यू हॅव नॉट डन, पण तुम्ही टाकलंय, तर इट गिव्स यू अ निगेटिव्ह मार्क आणि ते तुम्हाला हायरिंगमध्ये प्रॉब्लेम देतात. म्हणजे इट्स लाईक आय नीड टू डिसाइड की मुझे Yeah. कौन से प्लेग्राउंड में खेलना है. बरोबर, म्हणजे आपल्याला ती चौकट ठरवण्याची संधी मिळते. अच्छा. आणि मग हॅव यू सीन एक्झाम्पल्स इन युअर कम्युनिटी की बाबा बस एवढं फिक्स केलं आणि त्यांनी हो हो, फरक माझ्याकडे असे भरपूर लोक आहेत म्हणजे यांचा पगार अगदी 30% ते 185% वाढलाय, आणि ते देखील मराठी भाषेमध्ये. राईट. बर. आता काय होतं, रेझ्युमे म्हणजे काय, तर रेझ्युमे एक प्रकारे तुमचा मार्केटिंग डॉक्युमेंट आहे. म्हणजे आपण एखादा व्यवसाय म्हटलं तर व्यवसायाचे 2 भाग असतात, एक असतं सेल्स, एक असतं मार्केटिंग. तर मार्केटिंगचं काम काय असतं, मार्केटिंगचं काम असतं तुमच्याकडे लीड्स आणणं, तुमच्याकडे फुटफॉल्स आणणं, बरोबर. तसंच रेझ्युमेचं काम काय असणार आहे, तुमच्याकडे आयबॉल्स आणणं किंवा तुमच्याकडे नजरा वळवणं, तुम्हाला इंटरव्ह्यूचे कॉल आणणं. तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जे कव्हर लेटर प्रेझेंट करता ते ॲक्च्युली सेल्सचं काम आहे तुमचं, जिथे तुम्ही तुमच्या स्वतःच्या सेलिंग स्किलबद्दल बोलताय तिकडे. राईट. कारण तुम्ही जो तुमचा रेझ्युमे हा योग्य पद्धतीने बनवला, तुम्ही तो योग्य पद्धतीने मांडला, समोरच्या कंपनीला तो त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे मॅच झाला, दॅन दॅट इज अ परफेक्ट मॅच. पण आता बरेचदा यार, आता मी जेव्हा फ्रेशर होतो ना तेव्हा प्रश्न असा असतो, आणि हा बहुतेक फ्रेशर्सचाच प्रश्न आहे, की मी केलंच काय आजपर्यंत, मी काय बिल्ड करू माझ्या रिझ्यूम मध्ये. बरोबर. मग अशा वेळी कशा बरोबर खेळणार, काय करणार. व्हेरी गुड क्वेश्चन. आणि आय थिंक जे लोक फ्रेशर्स असते त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर खूपच फायद्याचं होईल. बघा, भरपूर वेळेला लोकांना हे कळायला पाहिजे की जेव्हा एखादा रिक्रुटर एखाद्या फ्रेशरचा इंटरव्ह्यू घेतो आणि एखाद्या एक्सपिरियन्स व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतो, ते दोन्ही इंटरव्ह्यूची करण्याची पद्धत वेगळी असते. फ्रेशर्स इंटरव्ह्यू हा चौकटीच्या बाहेरचा असतो, रेझ्युमेच्या चौकटीच्या बाहेरचा असतो. म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची आवडी काय, निवडी काय, त्यांना हॉबीज काय, राईट, व्हॉट काइंड ऑफ वर्क डू दे रिअली एन्जॉय, ते चौकटी बाहेरचा प्रश्न आहे. पण जसं तुम्हाला एक 5 वर्षाचा अनुभव झाला, 10 वर्षाचा अनुभव झाला, त्यांच्यासाठी तुम्ही फ्रेशर नाही आहे. त्यांना असा व्यक्ती हवा आहे जो चौकटीमध्ये राहणारा आहे, त्या पथडीमधला काम करणारा व्यक्ती हवा आहे, त्यांनी त्या एक्सपिरियन्समध्ये बघितलेल्या गोष्टी असतील, म्हणून त्यांना तो चौकटीमध्ये राहणं त्यांचं बंधन असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही ॲज अ फ्रेशर म्हणून मार्केटमध्ये जाता, इंटरव्ह्यू द्यायला जाता, तेव्हा तुमच्या बिहेवियरबद्दल किंवा तुमच्या वर्तणूकबद्दल किंवा तुमच्या आवडीनिवडीबद्दल तुम्हाला जास्त प्रश्न येतात. ओके. म्हणजे फ्रेशर्सचा इंटरव्ह्यू हा मग फारसा रिझ्यूम सेंटर नसतोच. नो, रेझ्युमे सेंट्रिक नसतो त्यांचा. इट इज मोर लाईक त्यांना त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज काय आहे, तो मुलगा किती बोलका आहे, ती मुलगी किती बोलकी आहे, ती मुलगी किती ऐकणारी आहे, ऑनेस्ट किती आहे, ट्रान्सपरंट किती आहे, किती पटकन त्या व्यक्तीला काही गोष्टी समजत आहेत, या सर्व गोष्टींवरती त्यांना जज केलं जातं. मग आता एका म्हणजे जर असं असेल तर मग इंट्रोवर्ट, जे फक्त पुस्तकी किडे, ज्यांनी फक्त अभ्यासच केलेला आहे, जे काही फारसे कुठे फिरायला गेले नाही, ज्यांच्या काही हॉबी नर्चर त्यांनी केल्याच नाहीये, ज्यांची पर्सनॅलिटी त्यांनी अशी डेव्हलप केली नाही की बाबा मी 4-5 गोष्टी सांगू शकेन, मग अशा मुलांनी कसं करावं इंटरव्ह्यू मध्ये. खूप डिफिकल्ट. इट्स व्हेरी डिफिकल्ट. बिकॉज काय असतं, एक असतं ते म्हणजे तुमच्यामध्ये ज्ञान आहे, आणि एक असतं तुमच्यामधलं ज्ञान व्यक्त होणं. या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहे. ॲक्च्युली आजच्या काळामध्ये पहिल्याचा काळ काय होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकातलं ज्ञान आहे तर तुमची मार्केटमध्ये किंमत होती, म्हणजे तुम्हाला किती मार्क पडले त्याच्यावरती किंमत होती. पण आत्ताचा काळ बदलला आहे. आत्ताचा काळ काय झाला आहे, तुम्ही किती व्यक्त करू शकता, एक्सप्रेस किती चांगल्या पद्धतीने बोलू शकता. कारण जर तुम्ही तुमच्या मनातले विचार समोरच्याला मांडू शकत नसाल तर समोरच्या व्यक्तीला ते कळत नाही की बाबा ह्या माणसाला कळते नाही कळते, हा माणूस माझा काम ऐकणार आहे, ऐकणार नाही आहे, समजणार आहे, किती लवकर समजणार आहे, आणि ह्या प्रश्नांचं उत्तर त्यांना मिळालं पाहिजे. हो ना. पण माझा प्रश्न त्याच्या आधी आहे, म्हणजे कम्युनिकेशन स्किल तर समजलंच, पण फ्रेशर्सना असं वाटू शकतं की माझ्याकडे कम्युनिकेट करायलाच काही नाहीये. मी कधी मी काही इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला नाही, मी कधी गॅदरिंगमध्ये परफॉर्म केलं नाही, मी कधी स्पीचेस दिले नाही, मी काही इंटर्नशिप वगैरे केली नाही. अशा सामान्य मुलांनी मग काय करावं, त्यांनी पटकन सिरियसली घेऊन या वेगळ्या गोष्टी कराव्यात की त्यांच्यासमोर काही वेगळा मार्ग आहे? नाही, त्यांनी करायला हव्या. का करायला हव्या? कारण की
ह्याच्यामुळे त्यांच्या स्वतःची एक आयडेंटिटी क्रिएट होणार आहे. भरपूर वेळेला काय होतं, एखादा फ्रेशर आहे जो कॉलेजमधनं नुकताच पासआउट झाला आहे, तो एकतर आधीच लाजाळू असतो, त्याला 4 माणसांमध्ये बोलायची भीती असते किंवा त्याच्यामध्ये एक न्यूनगंड असतो की मी जर बोललो आणि मी जर चुकलो तर समोरचा व्यक्ती मला गृहीत धरेल किंवा माझ्यावरती हसेल किंवा मी चुकीचं आहे हे सिद्ध होईल. पहिली गोष्ट मुलांनी ते मनातनं काढून टाकलं पाहिजे की आपण चुकीचं आहोत. म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हटलं की आय एम ओके विथ फेलियर, ही मानसिक धारणा तुम्ही केली पाहिजे. आय एम ओके विथ फेलियर. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला सांगणार नाही, कारण की तुमच्या फेलियरचे रेशो जास्त आहेत, सक्सेसचे कमी आहेत. बरोबर की नाही? पर्यटोमध्ये तुम्ही बघायला गेला तर 80% तुम्ही फेल होणार आणि 20% तुम्ही सक्सेस होणार. तर तुम्ही जर फेलियरसाठी तयार होत असाल मेंटली की समोरचा माणूस माझ्यावरती हसणार आहे, बट आय एम ओके विथ इट. तुम्हाला इकडे लहानपणीचा माझा एक किस्सा सांगतो, तुमची परमिशन असेल तर. अरे बिलकुल. येस, मी ॲक्च्युली मराठी मीडियममधनं येतो. अगदी लहानपणापासून मराठी मीडियममध्ये माझं शिक्षण झालं. इंग्रजीचा पण माहीत नव्हता आणि भरपूर वेळेला ते इंग्रजीचा न्यूनगंड असायचा. आणि माझे मित्र सगळे मराठी बॅकग्राऊंडमधनं आणि आम्ही सर्वजण मराठीत बोलायचो एकमेकांसोबत. पण मला का माहिती का लहानपणापासून न्यूजपेपर वाचायची आवड होती. चांगले चांगले नवीन नवीन शब्द मी काढायचो, ते अंडरलाईन करून ठेवायचो आणि ते कुठंतरी वापरायचो म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये. आता मी कधीतरी असंच मित्रांबरोबर बसलो होतो, तर एखाद 2 नवीन शब्द वापरले त्यांना, तर ते खूप हसले माझ्यावरती. मला बोलतात, "अरे तू हा शब्द वापरला, अरे बापरे." खिल्ली उडवली माझी. मी म्हटलं हे मला का हसतात, हे मला प्रोत्साहन देतात हे. कदाचित मला असं वाटलं मला प्रोत्साहन देतात हे. आणि मी त्या आविर्भावात चालत होतो. अच्छा, वा. हो हो. आणि त्याचा फरक कुठे झाला, माझा पहिला जॉब मला जेव्हा मिळाला, माझा पहिला जॉब छोटा कन्सल्टन्सीचा होता. पण त्यावेळेला कळालं की कुठे जायचं आहे. मग लगेच मी कॉर्पोरेटमध्ये गेलो आणि तिकडे पण माझ्यावर तेच झालं. मी व्हॉट्सअप बोलायचो ना, तेव्हा व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं, व्हॉट्सअप बोलायचो तेव्हा लोक माझ्यावरती खूप हसायचे. म्हणजे मला त्यावेळेला असं वाटायचं की खरंच यार, म्हणजे हे मी बरोबर बोलतोय. तेव्हा एवढी काही समज नव्हती, वय लहान होतं. आणि जेव्हा लोकांचं ते ऐकायचो आणि मी पण हसायचो त्यांच्यावर. पण नंतर मला कळायचं की नाही, हे बरोबर आहे, आपण बोलत राहिलं पाहिजे. कोणी हसून दे अथवा न हसून दे, आपल्याला माहिती आहे ना आपण काय करतोय. तर ते म्हणजे तुम्ही चुकी स्वीकारा. बरोबर की नाही? तुम्ही चुकणार, ते नैसर्गिक आहे. जितकं तुम्ही चुकाल तितकेच तुम्ही वाढाल, ही माझी मानसिकता आहे. म्हणजे लोकांच्या दृष्टीने तू चुकत होता, काहीतरी विचित्र वागत होता, बट बिकॉज यू डिडंट रिअलाइज की लोकांना असं वाटतंय, यू कंटिन्यूड आणि इट बेनिफिटेड यू. येस, त्याचा फायदा आला. प्रॉबब्ली आय डिडंट रिअलाइज ऑर प्रॉबब्ली आय डिड नॉट वॉन्टेड टू रिअलाइज. बरोबर की नाही? म्हणजे की बाबा तुम्ही हसताय, तुमचंच दिसतंय. बरोबर की नाही? माझं तर काम मी करतोय, माझ्यासाठी नवीन शब्द शिकणं महत्वाचं आहे. राईट? आणि तो वापरणं, बघा, शिकणं आणि वापरणं, इम्प्लिमेंटेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ट्रू. हा माइंडसेट मराठी मुलांमध्ये कुठेतरी इन जनरलच कमी पडतो असं वाटतं का? हो. कारण की बघा, जसं मी म्हटलं मगाशी की तुमच्या घरामध्ये तुम्ही काय वातावरण तयार करताय त्याच्यावरती पण भरपूर काही गोष्टी असतात. आता आपले आई वडील बघायला गेलं ना, तर आपल्या मुलांना खूप एका कवचामध्ये ठेवतात. आता मी लहानपणी जेव्हा माझ्या आयुष्याच्या एकदम सुरुवातीच्या काळात होतो, तर मी तिसरा भावंड आहे. माझे मोठा भाऊ आहे, माझी मोठी बहीण आहे आणि मी तिसरा आहे. तर असं म्हणतात ना, जे शेंडेफळ असतं त्यांच्यावरती लक्ष कमी असतं. तसाच मी पण होतो. म्हणजे थोडासा वात्रट, थोडासा गोंधळ घालणारा, म्हणजे घरामधला खोडकर मुलगा. पण कधी कधी काय असतं, जर तुमचं आईवडिलांवरती लक्ष नसेल तर ते तुमच्या आयुष्यासाठी खूप चांगलं असतं. कारण तुमच्यावरती अति लक्ष दिलं तर तुम्ही त्याला कुठेतरी संकुचित बनवता. तुम्ही त्याला बोलता, अरे यार तू चुकू नकोस, तुझ्याकडनं हे कसं होऊ शकतं. तुम्ही त्याला फेल होण्यासाठी दिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 10वी मध्ये फेल झालो. राईट? मी 10वी मध्ये मराठी विषयामध्ये फेल झालो आणि मला आज आश्चर्य वाटतं की मी मराठीमध्येच लोकांना शिकवतोय सॅलरी कशी वाढवायची. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना खूप अभिमानाने सांगतो, शिक्षण वगैरे तुमच्या सुरुवातीला असतं. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःला कसं डेव्हलप करता त्याच्यावरती पूर्ण खेळ असतो. आणि हे तर मी म्हणजे आय ऑल्सो ऑब्झर्व, मी जेव्हा ऑन्टरप्रिनरशिप कन्सल्टन्सी वगैरे करायचो तेव्हा, आणि हा प्रॉब्लेम इतर कम्युनिटीजमध्ये किती आहे मला माहिती नाही, पण आपल्या मराठी लोकांमध्ये सेल्फ डेव्हलपमेंट, सेल्फ ग्रोथ, त्यासाठी खटपट करणं, नव्याने काहीतरी शिकणं, शोधणं, हा ॲटिट्यूड तसा बऱ्यापैकी कमी आहे. कारण तो ऍक्च्युली कोणी शिकवलंच नाही ना, कुठून सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला लहानपणात हे सांगितलंय की पुस्तकं वाचले पाहिजे, पण ते पुस्तकं वाचून करायचं काय?
हम्म. बरोबर की नाही? म्हणजे एखादी आपण गोष्ट करा, मुलं करतील, पण त्याचा वापर कुठे आहे? हम्म. तो वापर महत्वाचा आहे. अँड व्हॉट सरप्राइजेस मी इज दॅट कॉलेज गोईंग किड्स ना कदाचित हे कोणी सांगत नाही, म्हणजे त्या वातावरणात कदाचित हो, कळत हो, नाही. हो, हो. पण ऍट 30-35 तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जाता, हं. तुम्हाला आजूबाजूचे लोक दिसतात, ती लोक कशी वागतायत दिसतात, ती लोक काय वाचतायत हं. हे दिसतं. मग हे दिसून हे कळूनही तुम्हाला सेल्फ ग्रोथवर एफर्ट्स टाकावे लागत नाहीत, हे सरप्राइझिंग आहे. हो. आणि मराठी कम्युनिटीमध्ये काय होतं कळत नाही. त्यामुळे मला वाटतं यार, चलो इनिशियली आपको नाही पता है, हं. पण नंतर म्हणजे तुम्ही जेव्हा इव्हन यू क्रॉस 30-35 40मध्ये येता, तोपर्यंत आपल्या इंडस्ट्रीमध्ये फ्युचर प्रॉस्पेक्ट काय कळालेलं असतं, ग्रोथ कशी होऊ शकते हे कळालेलं असतं. त्यावेळी सुद्धा जर एफर्ट्स टाकले जात नाही तर मग ते बरोबर नाही. हो, हो, हो. ॲक्चुअली तुम्ही जर आता 30s आणि 40sचा विचार कराल ना, तर भरपूर लोकांना त्यांच्या लाईफमध्ये किंवा करिअरमध्ये आत्ता या क्षणाला प्रॉब्लेममध्ये असतील. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे त्यांनी कधी स्वतःवरती सेल्फ अवेअरनेस क्रिएट केलं नाही. म्हणजे त्यांची कशामध्ये रुची आहे, ते काय चांगलं करू शकतात, जगाला कशाची गरज आहे. आपण इकिगाई मॉडेल बोलतो ना, बरोबर. तर तो मॉडेल कधी त्यांनी फाइंडच नाही केला. आता इकिगाई हे पुस्तक नंतर कळालं. ते ॲक्चुअली लाईफमध्ये आपण अगोदर जगलेलो असतो. म्हणजे मी माझ्या केसमध्ये ते आधी मला कळालं, की मला काय आवडतंय, मग मी काय चांगलं करू शकतो, बरोबर की नाही? मग नंतर ते पुस्तकी ज्ञान आपल्याला येतं, की हां, ह्याला इकिगाई म्हणतात इंग्रजीमध्ये, बरोबर की नाही? पण ते सेल्फ अवेअरनेस तुम्हाला महत्त्वाचं आहे. तुम्ही 30sमध्ये असाल, अर्ली 30sमध्ये असाल, मिड 30sमध्ये असाल, तुम्ही जर ते ज्ञान निर्माण नाही केलं तर मजा येणार नाही. आणि मग इन युअर कम्युनिटी करिअर ग्रोथ मल्टिप्लायर्स, यामध्ये हा माइंडसेट तयार करणं, हा ग्रोथ माइंडसेट म्हणा किंवा त्यावर पण काम करता हो, का? हो. अगदी बरोबर. म्हणजे माझा मूळ गाभा किंवा मूळ पायाच माइंडसेट आहे. कारण की आय पर्सनली बिलीव्ह आणि मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो, सक्सेस इज 80% माइंडसेट अँड 20% स्किल्स. आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण काय म्हणतो 80% स्किल्स अँड 20% माइंडसेट. सो जो रॅन्चोचा डोकं होतं 3 इडियटमध्ये थोडंसं उलटं चाला, तसं मी थोडासा विचार करतो की बाबा नाही, आपण 80% माइंडसेटवर विचार केला पाहिजे. बिकॉज सी यू आर गोइंग टू लूज युअर जॉब ॲट सम पॉईंट ऑफ टाईम इन युअर लाईफ. म्हणजे तुम्ही कधी ना कधीतरी तुमच्या जॉबवरचं प्रेम कमी होणार आहे किंवा तुमच्या कंपनीचं तुमच्यावरती प्रेम कमी होणार आहे. कधी ना कधीतरी तुम्हाला रस्ते वेगळे करावे लागणार आहे. पण त्यावेळेला तुम्ही जर कंपनीवरती पूर्ण निर्भर असाल आणि कंपनीच तुमचं घर चालवत असेल आणि तुमच्यामध्ये ती क्षमता नसेल, मग तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जो माइंडसेट आहे ना, म्हणजे माझ्याकडे असेही लोकं येतात जे डिप्रेशनमध्ये असतात. लिटरली डिप्रेशनच्या गोळ्या घेत असतात. झोप येत नसते, अँक्झायटी असते आणि ते जेव्हा येतात त्या वातावरणामध्ये एकत्र मिळून काम करतात. काही लोकांना नवीन मित्र मिळतात, काही लोकांना नवीन कॉन्सेप्ट शिकतात. त्यांच्या फॅमिली लाईफमध्ये डिस्प्यूट कमी झाले जस्ट बिकॉज ऑफ चेंजिंग इन माइंडसेट. वाव. म्हणजे करिअर ग्रोथ मल्टिप्लायरमध्ये लोक येतात किंवा येतील त्यांची नोकरी चेंज करायला, हो, हो. त्यांचा पगार वाढवायला, पण ओव्हरऑल लाईफमध्येच हो, त्यांच्या ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युट होतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यू यू मीन टू से येस. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती काम करतो आपण. बर. मग आतापर्यंत काय ऑब्झर्व झालं की हे 20-25 वर्ष वयोगटातली मुलं आणि 35-40 हं. वयोगटातले लोक, यांच्यात काय काय याच्यात काय फरक असतो इन टर्म्स ऑफ देअर ॲटिट्यूड, हं. इन टर्म्स ऑफ देअर ॲबिलिटी टू लर्न, काय काय फरक जाणवलाय? हो. मग आता 20-25 वर्षाचा जो तुम्ही मुलगा किंवा मुलगी बघाल, इट इज मोर लाइक अ केअरलेस ॲटिट्यूड. म्हणजे केअरलेस ॲटिट्यूड निगेटिव्ह फॉर्ममध्ये नाही, बट इट इज मोर लाइक दे डोंट रिअली केअर अबाउट व्हॉट इज गोइंग टू बी द लाईफ. बरोबर की नाही? म्हणजे कारण त्यांनी चटके सोसलेले नसतात आणि त्यांना त्या गोष्टी माहिती नसतात. आणि ऑब्व्हियसली तुम्ही किंवा मी पण त्याच एजमध्ये असताना तसंच असतं. तो केअरलेस ॲटिट्यूड असणार. 30-35मध्ये माणूस हा असतो ना, तो सावध असतो. म्हणजे त्यांनी अजून ऑलरेडी खाच खळग्या बघितलेल्या असतात, ठोकर लागलेली असते, एखाद दोन जॉब गेलेले असतात, एखाद दोन वाईट बॉसचा अनुभव असतो, ऑफिस पॉलिटिक्समध्ये अडकलेला असतो. त्यामुळे तो काय बोलतो माहिती आहे का, अरे बाबा दुसरीकडे जाऊन आगीतनं जाऊन फुफाट्यात पडण्यापेक्षा जिथे आहे तिकडेच बरं आहे. म्हणून तो स्विच खूप करत नाही. मग तो खूप सावध होतो. तो खूप प्रोटेक्ट करतो स्वतःला. आणि एकदा तुम्ही त्या प्रोटेक्शनच्या वातावरणामध्ये गेलात आणि तुम्हाला माहिती आहे तुमचे EMIs वाढलेले आहेत, मग तुम्हाला सगळीकडनं तुम्हाला दबाव तयार होतो आणि त्या दबावातनं तुम्ही बाहेर पडू शकत नाही.
म्हणजे ह्या प्रेशरमुळे लोक जॉब बदलणं टाळतात असं म्हणतात. हो, प्रेशर हा एक प्रकारे तुम्हाला डिसिजन घ्यायला किंवा डिसिजन न घ्यायला तुम्हाला गाईड करतो. म्हणजे आता समजा तुमच्या अंगावरती कर्ज आहे. समजा तुमच्या फॅमिलीवरती 4 लोकांची जबाबदारी आहे, कर्ज आहे, राईट? आणि तुमचा डेट आहे ₹70,000. तुमचे पगार आहे ₹1,00,000. आज तुम्ही कितीही टॅलेंटेड असाल तरी तुमच्या मनामध्ये जो प्रेशर असेल पैशांच्या बद्दलचं, तर ते तुम्हाला भविष्यात निर्णय घ्यायला थांबवणार. का? कारण की तुम्ही बोलणार की मला 1,00,000 सॅलरी आहे, 30,000 उरतात हे सगळं काय करून. जर मी नवीन कंपनीत गेलो तिथे 1,50,000 जरी मिळाला आणि 3 महिन्यात माझा जॉब गेला तर काय? आणि तिकडे तुम्हाला करिअर कोच किंवा करिअर ग्रोथ मल्टिप्लायर सारखी कम्युनिटी तुम्हाला मदत करते. विचार कसा करायचा आहे, कोणत्या दिशेने जायचं आहे, कोणती कंपनी बघायची आहे, त्याचा बॅकअप प्लॅन कसा करायचा आहे, तुमचा माइंडसेट कसा बनवायचा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जात नाही. तुम्ही जर नॉर्मल स्कूलिंगमध्ये बघाल तर या गोष्टी शिकवल्या जात नाही. ॲक्च्युली या स्कूलिंगमध्ये शिकवल्या गेल्या पाहिजे बिकॉज दिस इज बेसिक. एक्झॅक्टली. याचा नोकरीशी तसा कमी संबंध आहे. नोकरीशी कमी संबंध आहे पण याचा इम्पॅक्ट नोकरीवरती आहे. मग आता एक एम्प्लॉई आहे, हम्म. वय 40 वर्ष आहे, बरोबर. त्याला तू म्हणाल तसंच 1,00,000 पगार आहे, 70,000 कर्ज आहे, 30,000 त्याच्या हातात हातात येतात. राहतात. बरोबर. इथे मला 2 अडचणी जाणवतात. एक तर तो माणूस त्याच्या रोजच्या गणित बसवण्यातच इतका अडकलाय हम्म. की यार 30,000 मध्ये घर चालवणं 40 वर्षाच्या पुरुषासाठी किंवा लेडीसाठी बरोबर. म्हणजे इट्स नॉट इझी. तर रोज संध्याकाळी त्या घरी आल्यानंतर ते गणित बसवायचं आहे. इट्स व्हेरी टफ, इट्स ब्रुटल. यातून वेळ काढायचा आहे आणि माइंडसेटवर काम करायचं, हो. म्हणजे हे फारच कठीण वाटतं. बरोबर. बरोबर. दुसरं असं की जनरली आपण आताच्या आपली जनरेशन जेव्हा एम्प्लॉयमेंटबद्दल बोलते, आपल्यासमोर आय टीचा एक टिपिकल एम्प्लॉयमेंट जनरेशन एक खूप मोठा व्हील आहे. पण अशा बऱ्याच इंडस्ट्रीज आहेत किंवा असतील, आय डोंट नो, तू मला सांग, बरोबर. की स्विच करणं फार सोपं नसतं. बरोबर. म्हणजे अपॉर्च्युनिटीज असतीलच असं नाही. तर त्यामुळे ती पण एक कदाचित भीती असेल हम्म. की हाऊ डू आय स्विच, हम्म. मी कुठे जाऊ. मग एकीकडे माझ्या घरी समस्या आहेत, मला मानसिक शांतता, कारण व्हॉट एव्हर यू आर सेईंग ना, की माइंडसेटवर काम करा, थोडा कम्फर्ट झोन बाहेर जा, वगैरे वगैरे, यासाठी चित्त थोडं ठिकाणावर लागतं. हो. आता यांचं चित्तच ठिकाणावर नाहीये, हम्म. हा एक त्रास. हम्म. दुसरा, कदाचित इंडस्ट्री तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज देतही नाहीये. हम्म. मग यातून मार्ग कसा काढायचा? खूप छान प्रश्न आहे हा. भरपूर लोकांच्या मनातला प्रश्न तुम्ही विचारला. कारण की असे भरपूर लोक असतील जे या वयातनं जात असतील आणि त्यांना असं वाटत असेल की बाबा आमचे आधीच खायचे किंवा प्रॉब्लेम्स आहेत, आधीच ऑलरेडी आमचं सेव्हिंग कमी आहे, मुलांच्या शाळेचे एक्सपेन्सेस जास्त आहे आणि भरपूर वेळेला आम्हाला वेळ मिळत नाही आहे. त्या 2-2.5 तासाच्या येण्या जाण्याच्या प्रवासामध्ये आम्ही आमच्या स्वतःसाठी 5 मिनिटं काढत नाही. एक्झॅक्टली. ॲक्च्युली मी जसं म्हटलं सुरुवातीला की आपल्या समोर सर्व पर्याय असतात. आपण ते पर्याय निवडतो की नाही ह्याच्यावरती आपल्या आयुष्यात रिझल्ट आहे. म्हणजे जर समजा तुमची जशी संगत असेल तशी तुमच्या आयुष्यात रंगत असेल. म्हणजे तुम्ही त्या 4 डोक्यांच्या आतमध्ये फिरताय तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांमध्ये आणि त्यांचे जे विचार आहेत तेच तुम्हाला प्रभावित करणार आहे. म्हणजे तुमचे 4 मित्र आहे आणि ते 4 मित्र येऊन रोज संध्याकाळी सोसायटीच्या खाली येऊन तुम्हाला बोलणार, अरे यार मेरी कंपनी में ले ऑफ हो रहा है, मेरी कंपनी में जॉब जा रहा है. मग तुमच्या मनात त्यांची भीती होते. म्हणजे ॲक्च्युली आपण आपल्या विचारांनी जगत नाही, आपण आपल्या समाजाच्या विचारांनी जगतो बघायला गेलं तर. म्हणजे आपले विचार ॲक्च्युली आपले विचार नाही आहेत. तुम्ही आणि मी ज्या लोकांसोबत वावरतोय त्या लोकांचे विचार घेऊन चालतोय, बरोबर. राईट? सो आपल्याला पहिली गोष्ट काय करावं लागेल, आपल्या अवतीभोवती ते वातावरण निर्मिती करावी लागेल की बाबा आपल्याला काय करायचं आहे नेमकं आयुष्यामध्ये. एक दिवस आराम करावा लागेल आणि शांततेत विचार करावा लागेल की मी आज जे करतोय ते माझ्या आयुष्याला पोषक आहे का. बघण्याक्षणी आपल्याला दिसतो पगार की ₹1,00,000 आहे, पण त्या ₹1,00,000च्या आतमध्ये जर इन्सिक्युरिटी दडलेली असेल तर तो शून्य आहे. काय उपयोग आहे? बरोबर. तर ते वातावरण जे निर्मिती आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ते तुम्हाला कुठे मिळणार, ते तुमच्यापेक्षा हायर फ्रिक्वेन्सी असणाऱ्या लोकांबरोबर तुम्हाला मिळणार. ज्या लोकांनी तुमच्यापेक्षा जास्त कष्ट घेतलेत, जास्त मेहनत घेतली आहे, जास्त अपयश बघितलंय, त्या लोकांकडे ते मिळणार. सो यू आर सेइंग की असं जर स्टक असाल कुठे, तर चेंज पीपल अराउंड यू. ॲब्सोल्युटली. पीपल इज समथिंग विच इज क्रिएटिंग अन एनर्जी अराउंड यू. बरोबर. म्हणजे आता तुम्ही समजा, म्हणजे आता मी जेव्हा माझ्या लाईफमध्ये जेव्हा मी पार्टनर शोधायचा प्रयत्न करत होतो, जेव्हा मी तिच्याबरोबर पहिल्यांदा बोललो होतो, तेव्हा मी तिला म्हणजे
फोनवरती हे सांगितलं होतं की माझी प्रायोरिटीची लिस्ट सांगितली होती 1 2 3 4 आणि तिला मी म्हटलं 4थ्या नंबरवरती तू येणार आहेस. पहिल्या 3 काय होत्या? पहिल्या 3 होतं ऑफिस, पहिलं ऑफिस, सेकंड मॉम, थर्ड सिस्टर अँड फोर्थ विल बी यू. Wow. सो अँड शी वॉज व्हेरी काइंड इनफ. म्हणजे कालांतराने ती कदाचित पहिल्यावरती येईल. आज माझं हे असं आहे. हा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज क्लिअर असल्या पाहिजे. त्यावर उत्तर काय दिलं वहिनीने? हा त्या बोलल्या ओके इट्स ओके, मला आवडेल तसं, म्हणजे आय ट्राय टू अकॉमोडेट माय सेल्फ. बर बापरे, सही आहे. त्यांच्याबरोबर पण एकदा गप्पा मारायला हो पाहिजे. ना हो ना. म्हणजे मलाही ते नवल वाटतं की बाबा कोणतीही व्यक्ती एवढ्या स्पष्ट व्यक्तीला कसं हँडल करू शकते. हा, सो कंटिन्यू. प्रायोरिटी. So priority you need to set, because see if you don't have foundation right, okay, म्हणजे तुम्ही किती मोठी मजली इमारत बांधायचा प्रयत्न केला पण तुमचा फाउंडेशनच कमजोर आहे. म्हणजे आता समजा आपण काय बघतो, आता आजकालचे मुलं किंवा आजकालचे म्हणजे मी पण त्याच वयातला आहे, पण मला काय बघतो मी अवतीभोवती की लोक काय बघतात की मी 25% हाईक मिळाली, 30% हाईक मिळाली. आपल्या कम्युनिटीमध्ये आपण हे सांगतो की बाबा फक्त हाईक बघू नका, ओके. त्या हाईकच्या बियॉन्ड जाऊन बघा. काय? पुढच्या 5 वर्ष 10 वर्षांचा इम्पॅक्ट काय तुमचा, बर. what you really want to know. And I'll tell you a surprising fact. 90% of the people don't know what they want to do. 90% लोकांना माहीतच नाही त्यांना त्यांच्या करिअरमध्ये काय करायचं. म्हणजे काय करायचं, काय म्हणजे करायचं? प्रोफाईल वाईज, कामावाईज की नाही, आयुष्यात काय करायचं म्हणजे त्यांचं विजनच क्लिअर नाही आहे स्वतःबद्दल. जसं मी 2008-2009 साली माझं विजन होतं की 2019 साली 20 साली म्हणजे 10 वर्षानंतर 11 वर्षानंतर मला माझं स्वतःचं इंडिपेंडेंट काहीतरी करायचं आहे. दॅट वॉज अ थॉट प्रोसेस इन 2008. ओके, नाउ वाय इट इज इम्पॉर्टंट, बिकॉज दॅट थॉट प्रोसेस इज गोइंग टू लीड युअर ॲक्शन्स. असं म्हटलंय ना की स्टीव्ह जॉब्स यांनी म्हटलं यू कॅन्ट कनेक्ट डॉट्स लुकिंग फॉरवर्ड, यू कॅन ओनली कनेक्ट डॉट्स लुकिंग बॅकवर्ड्स. जर तुम्ही 2020-2040चा विचार करणार नाही, म्हणजे आज 2025 मध्ये आपण बसलोय आणि 2040चा विचार करणार नाही तुम्ही पाठी येणार नाही ना. त्यावेळेला टेक्नॉलॉजी वेगळी असेल, त्यावेळेला काहीतरी वेगळं असेल, पण तुम्हाला हे कळालं पाहिजे की एक्झॅक्टली तुम्हाला काय हवंय. म्हणजे यू सेइंग की आज 2025 मध्ये मी विचार केला पाहिजे की 2040 साली मग मी कुठे असायला हवं, हो. आणि मग तिथून मी तिथे पोहोचायचं असेल तर 2039 ला काय पाहिजे, 38 ला काय पाहिजे, हो, म्हणजे असं 5-5 करत वर्षाचं जरी 5-5 वर्षाचा गॅप करत मी मागे हो. यायचं आणि मग ठरवायचं की आता पुढच्या 3-4 वर्षात मला काय हो, करायचं. अगदी बरोबर, अगदी पण बरोबर. हे परत मला असं वाटतं रवी की दिस इज काइंड ऑफ, आता माहित नाही मी बिझनेस करतो म्हणून असेल की दिस इज काइंड ऑफ इझियर फॉर अ बिझनेस ओनर. हा. एका एम्प्लॉईच्या हातात नाहीये ना एवढा प्लॅन करणं. नाही, ॲक्च्युली कसं आहे, एम्प्लॉईच्या हातात आहे. जर त्यांनी ॲक्सेप्ट केलं तर, किंवा मला कोणतंही रिसेशन, कोणताही जॉब लॉस किंवा कोणतीही कंपनी माझी ग्रोथ थांबवू शकत नाही. आता काय होतं, आपण एका कंपनीमध्ये जॉईन करतो आणि एका कंपनीमध्ये जॉईन केल्यानंतर आपण त्या कंपनीवरती आपलं पूर्ण आयुष्य सोडून देतो की तो बॉस माझा देव आहे, बरोबर की नाही, तो मला इन्क्रिमेंट चांगली देणार आहे, तो माझी जबाबदारी घेणार आहे, तो माझा मोठा भाऊ आहे. आपण नाते जपायला जातो. तुमचं टार्गेट आहे पुढच्या 3 वर्षांमध्ये तुम्हाला 100% हाईक मिळवायची आहे. हुज फॅमिली इज गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल. युअर फॅमिली इज गोइंग टू सफर इफ यू आर नॉट गोइंग टू अचीव युअर टार्गेट्स. त्यांच्यासाठी ते त्यांचे टार्गेट अचीव करतायत. आणि ह्याच्यामध्ये यू हॅव टू बी लॉजिकल ऑल्सो समटाईम्स, राईट, प्रॅक्टिकल ऑल्सो. म्हणजे थोडंसं तुम्हाला सायंटिस्ट व्हावं लागेल आणि तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिकल पण व्हावं लागेल की नाही, मला माझ्या पुढच्या 3 वर्षांमध्ये स्वतःवरती काम करायचं आहे, 3 वर्षांमध्ये 100% हाईक मिळवायची आहे. म्हणजे मला पुढच्या 3 वर्षात 100% हाईक हवी आहे, असं माझं जर आजचं टार्गेट असेल तर हाऊ विल युअर कम्युनिटी हेल्प. म्हणजे मी जॉईन झाल्यानंतर पुढचे 3 वर्ष तुम्ही माझा 3 वर्षाचा प्लॅन आखून द्याल की हाऊ विल यू? हो, सो व्हॉट वी डू इज फर्स्ट वी ट्राय टू अंडरस्टँड वेअर डू यू रिअली स्टँड. म्हणजे तुम्ही कुठे आता सध्या स्थितीमध्ये आहात. म्हणजे आपल्या प्रोग्राम अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहे ज्या पद्धतीमध्ये आपण तुम्हाला रिअलाईज करून देतो, तुम्हाला सेल्फ असेसमेंट करून देतो की बाबा तुम्ही कुठे कमी पडताय, कुठे चुकताय, या कोणत्या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. बरोबर, पहिली गोष्ट आहे अवेअरनेस, सगळ्यात पहिली गोष्ट. सेकंड स्टेज आहे ॲक्सेप्टन्स, जे आपण म्हणतो की बाबा आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल की बाबा ही गोष्ट कमी आहे, ही गोष्ट कमी आहे, आणि त्यानंतर ती गोष्ट कृती करायला लागेल, ॲक्शन्स. बरोबर, आणि शेवटी तुम्हाला रिझल्ट मिळतो. आपण काय विचार करतो की मला झटकन आणि पटकन रिझल्ट पाहिजे, पण ते झटकन आणि पटकन रिझल्ट टिकत नाही. आता मी तुम्हाला असे भरपूर एक्झाम्पल देतो ज्यांना पगार 100% पण मिळते हाईक, जस्ट बिकॉज दे आर फ्रॉम द सिमिलर इंडस्ट्री,
सिमिलर वर्कफोर्समधनं येतात, ते ट्रेनिंगची गरज नाही आहे. त्या सगळ्या लोकांना 100% हाईक मिळते. बट सिन्स दे आर नॉट एबल टू हँडल द बॉस, दे आर नॉट एबल टू जस्टिफाय देअर सॅलरी, दे लूज देअर जॉब इन 6 months. असंही होतं. सो गेटिंग अ सॅलरी हाईक इज नॉट इम्पॉर्टंट. मेंटेनिंग, रिटेनिंग अँड इन्क्रीजिंग दॅट सॅलरी हाईक इज मोर इम्पॉर्टंट. अँड यू विल हेल्प. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. सो वी डिझाईन प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू दॅट. अच्छा. पण मग यामध्ये परत तेच आहे की माझा आज काहीतरी 1 लाख रुपये पगार आहे, मला तो 2 लाख करून हवा आहे. तर तो 2 लाख असण्यासाठी ऑब्व्हियसली मला माझं म्हणजे माइंडसेटचं तर काम समजलंच, आलंच लक्षात, हो, पटलं हो. सुद्धा. पण माझं स्किल सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. हो, हो. म्हणजे मी लेट्स से आय एम इन टू ब्रँडिंग अँड मार्केटिंग, आणि मी मला काय गुगल ॲड्स येतात, मेटा ॲड्स येतात, मला ईमेल मार्केटिंग येतं, वेब डेव्हलपमेंट थोडं बहुत कळतं, हे सगळं माझा प्रोफाईल आहे. आणि या प्रोफाईलच्या हिशोबाने मला आज 1 लाख रुपये मिळतात असं गृहीत धरू. नाऊ फ्रॉम 1 lakh टू रीच टू 2 lakhs, एक आहे तयारी की माझं रिझ्यूम बिल्डिंग, मी इंटरव्ह्यूत काय बोलतोय, माझी भाषा कशी आहे, मी रिझ्यूममध्ये ते सगळं योग्य प्रकारे लिहिलं का, हे झालं. पण माझ्या आजच्या ज्या स्किल्सवर मला 1 लाख मिळत आहेत, त्याच स्किल्सवर मला 2 लाख तर मार्केट देणार नाही. म्हणजे व्हाईल वर्किंग विथ यू मला या बाकीच्या स्किल्सवरही काम करावं लागेल. हो, हो, हो. मग तुम्ही त्यातही मदत करता कसं? हो. आता तुम्ही स्किल्सबद्दल बोलताय, बरोबर? तर स्किल्सला आपल्याला 2 तुकड्यांमध्ये तोडावं लागेल. एक असतं टेक्निकल स्किल्स. ओके. बरोबर. म्हणजे आता समजा तुम्ही एखादं काम करताय, समजा तुम्ही एखादी कंटेंट क्रिएशनची कंपनी आहे तुमची, तर कंटेंट क्रिएशनची जे टेक्निकल स्किल्स आहेत करेक्ट. ते सर्व तुम्हाला टेक्निकली शिकावे लागतात. त्याच्यामध्ये पर्याय नाही आहे तुम्हाला. पण तुम्ही त्याच्या शिकण्याच्या ओघामध्ये तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला तुम्ही इग्नोर करता, बरोबर की नाही? आता समजा तुम्ही ज्युनियर लेवलवरती जॉईन केलं, बरोबर? एकाच कंपनीमध्ये आहात. ज्युनियर एक्झिक्युटिव्हचं तुम्ही सिनियर झाला, सिनियरचं तुम्ही मॅनेजर झालात, सिनियर मॅनेजर झाला. तुम्ही वाढत गेला, कंपनीमध्ये प्रमोशन मिळवत गेला, सॅलरी एक प्रकारे 1.5 लाखांवरती पोहोचली. पण तुम्हाला मॅनेजमेंटला रिपोर्ट प्रेझेंट करता येत नाहीये. मग त्या 1.5 लाख रुपयाला तुम्ही जस्टिफाय कसं करणार? हाऊ आर यू गोइंग टू जस्टिफाय की बॉस मी ते डिझर्व करतो? आणि त्यावेळेला नेमका प्रॉब्लेम चालू होतो. सी ॲज आय टोल्ड की सॅलरीमध्ये वाढवणं हे एक भाग झाला, पण ते टिकवणं पण महत्वाचं आहे. त्या वाढवलेल्या सॅलरीला मला जस्टिफाय करता आलं. बरोबर. कारण तुम्ही जर जस्टिफिकेशन देत नसाल की वाय डू आय एक्सपेक्ट मोर, नोबडी इज गोइंग टू पे यू मोर, राईट? rather than they'll hire somebody who's lesser than you in terms of package and they'll train. आणि कंपनी इज नॉट रॉंग इन दॅट एस्पेक्ट. Absolutely. पैसे देतो तुम्हाला तर तुम्ही त्याचा आरोह आम्हाला दिला पाहिजे. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. आता ही जी स्विच करायची असते ना, यात मी मगाशी जो म्हणालो तसं की त्यावर आय वॉन्ट युअर हेल्प, की काही काही इंडस्ट्रीजमध्ये असं होतं की मला खरंच तेवढं पेमेंट नाही मिळणार असं वाटायला लागतं. मग इन दॅट केस व्हॉट डू यू सजेस्ट, की त्याच इंडस्ट्रीमध्ये वेगळा स्कोप शोधून वेगळी प्रोफाईल बिल्ड करून मग पुढे जायचं, की इंडस्ट्री स्विच करायची? तुमच्या मते म्हणजे मी जर अशा ठिकाणी आहे जी की मला असं वाटतंय की माझी ग्रोथ आता प्लॅटू झाली आहे, मला यापुढे आता माझ्या इंडस्ट्रीमध्ये माझ्या प्रकारच्या कामाला याहून जास्त मिळू शकणार नाही, जे बहुतेक IT मध्ये आता व्हायला लागलंय. बरोबर. बिकॉज AI इज कमिंग अँड रिप्लेसिंग पीपल अँड बरोबर. आणि यांनी 15-20 वर्षांमध्ये नॉलेज भरपूर कमवलं, एक्सपिरियन्स भरपूर कमवलाय. पण आता त्यांना असं वाटतं यार माझ्यापेक्षा 5-10 वर्ष वयाने लहान असलेला, माझ्यापेक्षा जास्त एनर्जेटिक आहे, तो 14-14 तास काम करू शकतो, त्याला माझ्यापेक्षा AI जास्त चांगलं कळतं. तर वाय वुड नंबर 1 कंपनी नॉट रिप्लेस मी विथ हिम, आणि नंबर 2 वाय वुड दे इन्क्रीज माय सॅलरी? मग अशा वेळी एक तर मार्ग काय असतो, आणि दुसरा मग इंडस्ट्री स्विच करणं वगैरे योग्य असतं का? ओके. तर या प्रश्नाचे 2 उत्तर आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे समजलं पाहिजे की जेव्हा कधी आपलं वय वाढतं, बरोबर? तुम्ही एखादा व्यवसाय करताय, समजा तुम्ही एखादा चहाची टपरी टाकताय, तर तुम्ही कालांतराने त्या चहाच्या टपरीला तुम्ही पायवट कराल. तुम्ही आयदर तुमच्या नवीन ब्रँचेस उघडाल, किंवा तुम्ही त्या टपरीचं स्वरूप मोठं कराल, किंवा नवीन प्रोडक्ट ॲड कराल. तुम्ही काही ना काहीतरी करून त्याला पायवट कराल. आता करिअरमध्ये पायवट हा शब्द कोणी शिकवलाच नाहीये की आपल्याला पायवट करावं लागतं. आता आपण 40-45 वर्षाचे झालो आणि पायवट आत्तापर्यंत आपण एकदाही केलं नाहीये, तर ते पहिलं पायवट करणं खूप डिफिकल्ट जातं, नंबर 1. नंबर 2, आपल्याला हे देखील कळालं पाहिजे की तुम्हाला कोणतीही इंडस्ट्री सॅलरी वाढ देत नाही. तुम्हाला त्या इंडस्ट्रीमधली ती एखादी कंपनी ती सॅलरी वाढ देते. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये कदाचित 10% अप्रेझल होऊ शकतो,
पण त्या इंडस्ट्रीमध्ये एखादी कंपनी असू शकते जी कंपनी तुम्हाला 100% पण देऊ शकते. सो रादर दॅन डिपेंडिंग अपॉन द इंडस्ट्री, यू शुड प्ले अ व्हेरी मायक्रो गेम, नॉट ऑन मायक्रो लेवल, की यार इंडस्ट्रीमध्ये पैसे नाही आहे. इंडस्ट्रीमध्ये कंपन्या आहेत ज्या चांगलं करतायत, ज्यांना चांगला मॅनपॉवर आहे, त्यापर्यंत तुम्ही पोहोचताय की नाही, तो खरा गेम आहे. म्हणजे यू आर शुअर की अशी अशी लेवल येणार नाही की बाबा जर की एखाद्या इंडस्ट्रीमध्ये माझी ग्रोथ प्लॅटू होतीये असं असं होणं. नाही, आणि तुम्ही तुमच्याकडे अनगिनत ऑप्शन आहे. तुम्ही ॲज अ स्किल वाईज, तुम्ही ॲज अ करिअर वाईज, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःला ॲज अ पायवट करू शकता. हां म्हणजे आता समजा मी HR आहे, मी 15 वर्ष HR काम केलंय, पण मी आयुष्यभर HR राहू शकत नाही. मग मी ट्रेनिंगमध्ये जाईल, मग मी अच्छा. कोचिंगमध्ये जाईल, बरोबर की नाही. म्हणजे तुम्हाला ते स्किल बिल्ड करायचे. आता मला माहीत नव्हतं 2020मध्ये मी ते कोचिंगमध्ये जाणार आहे किंवा मला ती संधी मिळणार आहे. आय वॉज नॉट एट ऑल अवेअर. And when I started dreaming about my own dream life, coaching was not at all, in my visible eyesight. What was visible in my eyesight was I wanted to live a life of freedom. जिथे मला माझं आयुष्य स्वातंत्र्यामध्ये जगायचं आहे. मला आयुष्यभर जॉब नाही करायचा आहे. 9 ते 5 बॅग उचलून चालायचं नाही आहे. सो वेन यू हॅव युअर विजन क्लिअर अँड वेन यू मीट दॅट ऑपॉर्च्युनिटी इन युअर आयसाईट, दॅट इज वेअर मॅजिक बिगेन. मला काय वाटतं ना की आपण एक असं कल्चर डेव्हलप केलं आहे जिथे बिईंग एन एम्प्लॉई हे थोडंसं कमी भासवलं जातं. म्हणजे मोटिवेशनल स्पीकर्सनी आता आता तू जे म्हणाला की मला माझं स्वतःच मला फ्रीडम, लाईफ ऑफ फ्रीडम हवी होती, विच वॉज युअर चॉईस अँड यू ऑप्टेड फॉर इट. पण प्रत्येक जण असा नसतो बनलेला. बरोबर बरोबर. प्रत्येक जणाला म्हणजे प्रत्येकाला अशी इच्छा असेलच असंही नाही, आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जी किंमत मोजावी लागणार आहे ती किंमत मोजायची तयारी असेल असंही नाही. बरोबर, अगदी बरोबर. व्हॉट हॅपन्स इज, तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर स्वतःचा धंदा करा, तुम्हाला जर सुखी राहायचं असेल तर स्वतःचा धंदा करा, तुम्हाला जर फ्रीडम हवा असेल तर तुमचा स्वतःचा धंदा करा. या इफ यू आर एन ऑन्ट्रप्रेन्युअर ओनली देन यू आर समथिंग, हा जो मेसेज खूप पर्कोलेट केला जातोय त्याचा मला वाटतं सायकोलॉजीवर बराच परिणाम होत बोलता तुम्ही. आणि ऍक्च्युली ते बरोबर पण आहे. ऍक्च्युली तुम्ही एक चांगला नास्तिक, एक चांगला आस्तिक होऊ शकतो, बरोबर की नाही. बिझनेस हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर नाही आहे. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की पैसा हे साधन आहे, पैसा हे समाधान नाही आहे. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण पैशाला समाधान म्हणतो तेव्हा आपण ऍक्च्युली पैशाला साधन म्हणत नाही. पैसा हे साधन आहे, बरोबर की नाही. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जर समजा त्याला आपण समाधानाची जागा दिली तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या हातून भरपूर गोष्टी चुकतील. बरोबर. पण त्याला जर आपण साधन म्हणून आपल्या आयुष्यामध्ये त्याला वापरला तर आपल्या आयुष्यामध्ये गोष्टी घडतील. आपल्याला हा विचार नाही करायचा आहे, तुम्ही जसं म्हटलं तसं, की बाबा की आपल्याला बिझनेस केला तरच मी यशस्वी होईल, फ्रीडम होईल. माझ्याबद्दलची काय परिभाषा आहे की मी माणूस म्हणून कसं मला जगायचं आहे. म्हणजे जर मला अर्ली रिटायरमेंट करायचं आहे, मी आता 20मध्ये आहेत आणि मला 40च्या नंतर मला आयुष्य जगायचं आहे, देन आय शुड नॉट बी फोकसिंग ऑन जॉब. आय शुड डू समथिंग विच विल सॅटिस्फाय माय सोल. आणि पैसा ही अशी गोष्ट आहे, मी माझ्या कम्युनिटीमध्ये पण लोकांना सांगतो की देवाने जर तुम्हाला पोट दिलंय तर देवाने चिमण्यांची सोय केली आहे तर तुमची पण सोय केली आहे. फक्त तुम्हाला तुमचं जेवण शोधता आलं पाहिजे. आपण काय करतो, आपण तेवढे प्रयत्न घेत नाही, आपण तेवढे एफर्ट घेत नाही. आणि तुम्ही कोणते स्किल डेव्हलप करताय हे कधीच तुम्हाला आत्ता कामाला येणार नाही. ते स्किल तुम्हाला 10 वर्षानंतर कामाला येतात. आणि तुम्ही नंतर देवाला आभारी मानता, अरे यार त्या वेळेला मला बरं झालं तो कोर्स केला मी. उदाहरण देतो तुम्हाला, तुम्ही स्टीव्ह जॉब्सचं ऐकलं असेल, त्याचा कॅलिग्राफीचा त्यांनी क्लास केला होता. इट्स अ फेमस एक्झाम्पल, राईट. जेव्हा त्यांनी मॅकिंटॉश बनवला तेव्हा त्यांना टाईप रायटिंगमध्ये सगळे बोर्ड फॉल्ट वाटत होते, एकदम बोरिंग फॉल्ट वाटत होते. पण जेव्हा त्यांनी ते टाकले टाईप रायटरमध्ये, टायपिंगमध्ये त्यांनी कॅलिग्राफी, त्यांचा अनुभव, तेव्हा त्यांना ते मॅकिंटॉशला सक्सेस मिळालं. सो द पॉईंट वॉट आय एम ट्राईंग टू मेक दॅट यू आर राईट, दॅट एंटरप्रेन्योरशिप इज ग्लॉरिफाईड, राईट, अँड नॉट एव्हरीबडी इज गोइंग टू बी सक्सेसफुल इन दॅट जर्नी. बट वॉट यू नीड टू अंडरस्टँड इज दॅट वेन यू आर वर्किंग ॲज अन एम्प्लॉई, तुम्ही जेव्हा एम्प्लॉई म्हणून काम करता, यू आर ॲक्च्युली रनिंग युअर ओन बिझनेस. म्हणजे आपण, आपलं कॅपिटल काय, आपला वेळ आपले कॅपिटल आहे, आपली एनर्जी आपली कॅपिटल आहे, बरोबर. आपलं स्किल आपलं भांडवल आहे, बरोबर की नाही. आपण आपल्या स्किल जसे जसे ॲड करत जातो तसं जसं आपण एक एक प्लांट ॲड करतोय एखाद्या बिझनेसमध्ये. सो यू आर रनिंग अ कंपनी विदिन युअर कंपनी.
by running your own employee as an organization. And if you can't become a CEO of your organization, if you can't become a CEO of your own सेल्फ. you won't be able to see that future. आपलं कसं झालंय ना, मला खूप भारी रिझल्ट हवाय, पण तो भारी रिझल्ट मिळवण्यासाठी जितकी भारी मेहनत घ्यायला हवी आहे ती मेहनत मला घ्यायची नाहीये. मला ग्रोथ हवी आहे, पण ती ग्रोथ साध्य करण्यासाठी माझ्या कम्फर्ट झोन बाहेर जाऊन मला जे काही नवीन शिकावं लागणार आहे ते मला शिकायचं नाही. मला नोकरीत मला बॉस आवडत नाही म्हणून मला असं वाटतं की मला जॉब स्विच करायचा आहे, पण मग मी त्या नवीन मला इथे टेबल खुर्च्या कुठे माहिती आहे, मला इथली पॅन्ट्री कुठे माहिती आहे, मला इथला सपोर्टिंग स्टाफ माहिती आहे, त्यामुळे मी ते खूप कम्फर्टेबल आहे. त्यामुळे तो बॉस माझं दिवस रात्र माझं जगणं हराम करतोय, तरीसुद्धा मला हा कम्फर्ट झोन इतका महत्त्वाचा वाटतो की मी तो त्रास सहन करतो, आणि म्हणून मी त्या डिस्कम्फर्टमध्ये जाऊन नवीन काय शोधू बघत नाही. बरोबर. हे सगळं माहिती असतं, हे सगळं जाणवत असतं, आणि दुसऱ्या कोणी जरी सांगितलं तर त्यातनं इगो हर्ट होण्याची शक्यता असते. बरोबर. आता वेन यू हँडल समवन हुज 40-45 कम्युनिटीमध्ये तर आले, त्यांनी तुमची काय फीस भरली असेल, ते तुमच्याकडनं शिकत असतील, बरोबर, आणि मग ते जर अशा कुठे अडकले असतील तर हाऊ डू यू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम? हा खूप व्हॅलिड प्रश्न आहे. भरपूर लोकांना तुम्ही जसं म्हटलं की लोक इगोवरती घेतात. इफ यू शो देम द मिस्टेक्स ऑर इफ यू शो देम द रिअल साईड ऑफ देअर लाईफ. आता कसं असतं, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे कळायला पाहिजे की लोक कधी शहाणे होतात. लोक शहाणे होतात जेव्हा त्यांना खरंच रिअलाईज होतं की आता नाकावरनं पाणी गेलंय, बरोबर, आता मला माझ्या स्वतःला बदलावंच लागेल. तोपर्यंत लोक बदलत नाही. ओनली फोर्स कॅन चेंज पीपल, बरोबर की नाही? अच्छा. ओनली फोर्स, आयदर इट कॅन बी इंटरनल ऑर इट कॅन बी एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे काय? दॅट इज समथिंग विच इज क्रिएटेड बाय यू, राईट? अँड एक्सटर्नल इज समथिंग वेअर युअर जॉब लॉस्ट इज देअर, किंवा तुम्हाला कंपनीमधनं काढून टाकलं आहे, कंपनी बंद झाली आहे, तो एक्सटर्नल फोर्स असतो. आता या दोन केसमध्ये आयदर द फोर्स हॅज टू बी क्रिएटेड, इंटरनल वन or external one. Okay. And when somebody understand that person is on the एका दरीवरती उभे, ते एका डोंगरावरती उभे आहेत, आणि जर त्यांचं एक पाऊल चुकलं तर ते डायरेक्ट खाली जाऊ शकतात. तेव्हा त्यांना रिअलाइज होतं, नाही, आय नीड टू बी केअरफुल बिकॉज आय कांट मेक द सेम मिस्टेक्स विच आय वॉज डुईंग वेन आय वॉज 30 years. म्हणजे एखादा व्यक्ती 40-85 मध्ये असेल तर ही इज मोर प्रोन टू फॉल इन हिज करिअर रादर दॅन पर्सन हुज इन टू 30s. कारण तो तेव्हा जेव्हा पडला जरी तर तो एकटाच पडणार आहे, त्याची फॅमिली त्याच्यासोबत पडणार नाही, कारण मॅरिड नसतो, आईवडिलांच्या जबाबदाऱ्या कमी असतात, ते स्वतः इंडिपेंडेंट असतात. 40s मध्ये तसं नसतं. 40s मध्ये मुलगी असते, मुलगा असतो, बायको असते, घर असतं, लोन असतो. म्हणजे तुम्ही कोलॅप्स झाला तर तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या पूर्ण घराला कोलॅप्स करता. त्यामुळे it is very easy for me to actually help people. Why? Because they are aware about what they are going through. आणि हा अवेअरनेस क्रिएट करण्यात आपली सोसायटी कमी पडते म्हणा, किंवा या जाणीवा मजबूत करण्यात आपली सोसायटी कमी पडते म्हणा, असं दिसतंय का? हो. म्हणजे जसं आपण सुरुवातीला आपल्या या पूर्ण पॉडकास्टच्या सुरुवातीला आपण म्हटलं की जो मूलभूत पाया आहे आपला, शैक्षणिक मूलभूत पाया, एक तर आहे जे शाळेचं शैक्षणिक जीवन आहे, त्याच्यामध्ये आपण बदल फार करू शकत नाही, कारण तो अकॅडमिक पार्ट आहे आणि ते सोसायटीने आपल्याला तयार केलेलं आहे आणि आपल्याला ते नॉर्म्स फॉलो करायचे आहेत, बरोबर. पण जे पॅरेंट लेवलवरती जी गार्डनिंग आहे विदिन दी ब्रेन ऑफ द पर्सन, ब्रेन ऑफ द चाइल्ड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज इफ यू डोंट चेंज देअर मेंटल इम्प्रेशन ॲट द राईट टाईम, म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की बाबा आपण सोसायटीला ब्लेम देतो, पण सोसायटी कुठून जन्माला येते? तुमच्या घरातून जन्माला येते, बरोबर की नाही? तुमच्या माझ्या घरातल्या विचारांमधनं सोसायटी जन्माला आली आहे. आज जर विचार केला ओंकारने किंवा ओंकारच्या मुलांना, तो त्याचे वेगळे इम्प्रेशन करणार, मी जर वेगळे इम्प्रेशन करणार, तर त्या 2 लोकांना बघून अजून 4 लोक इन्स्पायर होतील आणि त्याच्यामुळे ती सोसायटी बदलेल, राईट? सो आता 2020मध्ये 2025मध्ये 2000 सालचा विचार घेऊन आपण करिअरमध्ये ग्रो केलं तर चालणार नाही. त्यावेळेला MSCIT चालायचं, आता ChatGPT आलंय, राईट? खूप फरक आहे ना, राईट? पण आपण त्याच मॉडेलवरती आधारित आहोत. मग तो मॉडेल आपल्याला कितपत यशस्वी बनवेल? AI आल्यानंतर कम्युनिटीमधले, तुमच्या करिअर ग्रोथ कम्युनिटीमधले प्रश्न बदललेत, समस्या बदलल्या आहेत, असं काही झालंय? कसं काही जाणवले? AI मुळे ॲक्च्युली वेगळे प्रॉब्लेम क्रिएट झालेत. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, AI
हा माणसाला ॲक्च्युली निष्क्रिय बनवतोय, म्हणजे विचार करण्याच्या क्षमतेला किल करतोय. बरं. म्हणजे आता काय होतं, की तुम्हाला झटकन आणि पटकन ज्या गोष्टीला तुम्हाला क्रिएटिव्ह पॉवर वापरून तुम्हाला एखादी गोष्ट 2 तास लागत होती सॉल्व्ह करायला, ती तुम्हाला एका मिनिटात मिळते. मग तुम्ही तुमचं मेंटल पॉवर यूज करण्याची क्षमता तुम्ही कमकुवत करत चाललाय. बिकॉज एव्हरी टाईम युअर नॅचरल रिस्पॉन्स विल बी लेट्स गो टू चॅट जीपीटी. तुमच्या बॉसने तुम्हाला एक असाइनमेंट दिली, डॅशबोर्ड बनवायला दिला आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही कुठून तरी चॅट जीपीटीचा कोर्स केला आहे, तर तुम्ही पटकन काय बोलाल, लेट्स गो टू चॅट जीपीटी. यू आर रिड्युसिंग युअर क्रिटिकल थिंकिंग, यू आर रिड्युसिंग युअर ॲनालिटिकल थिंकिंग. म्हणजे चॅट जीपीटीचा वापर कधी करायला पाहिजे, जस्ट टू इव्हॅल्युएट वेदर चॅट जीपीटी कॅन गिव्ह मी द राईट आन्सर अँड हाऊ कॅन आय इन्कॉर्पोरेट दिस राईट आन्सर्स इन टू माय वर्क. म्हणजे आपण तो तसाच्या तसा उचलून आपण आपल्या जॉबमध्ये टाकू शकत नाही, कारण इट्स अ मशीन लर्निंग. इट इज नॉट ॲक्युरेट ॲज मच. तुम्ही चॅट जीपीटीला जे प्रॉम्प्ट देताय त्या प्रॉम्प्टच्या क्वालिटीवरती पण तुमचा पूर्ण हो, गेम आहे, बरोबर आहे. राईट. इफ यू डोंट अप्लाय मतलब इफ यू डोंट सेट द कॉन्टेक्स्ट बाउंड्रीज इन चॅट जीपीटी कॅन गो एनीवेअर ॲक्च्युअली, Absolutely. राईट. इट कॅन गिव्ह यू एनी आन्सर. मग तुम्हाला ते प्रॉम्प्ट सेटिंग असलं पाहिजे, किंवा तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की मला काय अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्यांना टाकलं की बाबा सेंड क्रिएट अ डॅशबोर्ड फॉर मी, तर तो डॅशबोर्ड कदाचित 25 लाईनचा किंवा 25 रोचा तुम्हाला क्रिएट करून देईल. त्याला तुम्ही सांगितलं नाही काय काय करायचं आहे. पण जर तुम्ही समजा चॅट जीपीटीला तुम्हाला काय पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही डॅशबोर्ड आधी तयार केला आणि तो चॅट जीपीटीमध्ये टाकला अँड देन यू आस्क चॅट जीपीटी दिस इज माय वर्क, प्लीज इव्हॅल्युएट, then it is more appropriate. So you need to have your critical thinking power first. Because chat GPT मुळे जर समजा तुम्ही AI will not replace people. Person using AI is going to replace people. हो ना, बरोबर आहे. Effective use of AI is important. हो ना, पण ह्या म्हणजे हे असं होतंय म्हणून लोकांच्या करिअरमध्ये समस्या वाढतायत नाही, असं काही actually दिसतंय? the people those who are having intelligence, those who are having aptitude about a particular thing, okay, they are not going to fade away. They are going to be there because we are not going to go into the robotic age immediately. म्हणजे आता जे मार्केटमध्ये सांगितलं होतं की 2030 मध्ये तुमचे सगळ्यांचे जॉब जाणार, नाही, ते जाणार नाही. जिथे जिथे ह्युमन लोक आहेत, म्हणजे जिथे ज्या जॉबमध्ये पर्सन टू पर्सन आहे, म्हणजे सेल्स आहे, राईट, CRM आहे, कस्टमर केअर आहे, राईट, दोज जॉब्स आर गोइंग टू बी देअर. कस्टमर केअर म्हणजे आपण BPOs वगैरे कदाचित ऑटोमेटेड होऊ शकतात, पण जे म्हणजे तुम्ही माझ्याकडनं एखादा प्रोडक्ट घेतला आहे आणि तुम्ही माझ्या कस्टमर केअरला कॉल केला कंप्लेंट लॉन्च करायला, किंवा तुम्ही मला सांगितलं की बाबा मला या प्रोडक्टमध्ये ही प्रॉब्लेम आहे, तर तो मॅन्युअल इंटरव्हेन्शन असणार आहे. But those jobs which are non-people oriented, where for example designing a Canva template, okay, म्हणजे कॅनवा नावाची एक वेबसाईट आहे जी आपण सगळे वापरतो, ज्याच्यामध्ये आपल्याला 1-2 तास लागतात कलर स्कीम्स चूज करायला, डिझाईन चूज करायला, एलिमेंट चूज करायला आणि ते पूर्ण डिझाईन बनवायला. आज चॅट जीपीटीला तुम्ही टाकलं तर मिड जर्नी, चॅट जीपीटी हे तुम्हाला 2 मिनिटात देऊ शकतात. सो आणि हे जॉब खूप रिस्की वरते. ओके. But people, those jobs which are people connected, those are not going to replace, because I don't want to buy from anything from ChatGPT. I want to buy from Omkar. बरोबर की नाही? म्हणजे आज विचार करा, ChatGPT जर एवढं पॉवरफुल असेल तर करिअर कोचची गरज काय, हो, रिलेशनशिप कोचची गरज काय, लाईफ कोचची गरज काय, बरोबर की नाही? सो ChatGPT इज नॉट पॉवरफुल. द पर्सन बिहाइंड ChatGPT युझिंग दॅट ChatGPT इज मोर पॉवरफुल. काय होतं ना, म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आली की सगळं डिस्टर्ब होतं आणि ते डिस्टर्ब झालं की प्रत्येक एक्झिस्टिंग इंडस्ट्रीतल्या माणसाला प्रत्येक वाटायला लागतं की अरे आय एम गोइंग टू गेट रिप्लेस्ड. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ॲज यू व्हेरी राईटली सेड, जे रिपिटेटिव्ह मंडेन ब्रेनलेस जॉब्स आहेत ते तर जातीलच, जिथे ह्युमन कनेक्ट अजिबात नको आहे तेही जातीलच, पण जिथे ह्युमन फिलिंग्स, ह्युमन एक्झिस्टन्स, ह्युमन वॉर्मथ महत्त्वाची आहे ते जॉब असणारच आहेत. मग जर या दिशेने जग सगळं जातं आहे तर अक्रॉस इंडस्ट्रीज कुठल्या का जॉब प्रोफाईलमध्ये तुम्ही असे ना पुढच्या 5 वर्षासाठी, पुढच्या 10 वर्षासाठी काही वेगळी तयारी करायला पाहिजे असं वाटतं का? अर्थात करायला पाहिजे. कारण की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा IT बूम झाला होता, जेव्हा
कम्प्युटर्स पहिल्यांदा भारतात आले होते तेव्हा एक खूप इन्सिक्युरिटी होती हो. की भारतामध्ये कम्प्युटर 10 लोकांचं काम करणार आणि सगळ्यांचे जॉब जाणार. पण कालांतराने काय झालं, कम्प्युटरने अशा नोकऱ्या तयार केल्या ज्या नोकऱ्या कदाचित ह्याच्यापूर्वी नव्हत्या. नव्हत्या. हो. जसं कॅशर आहे किंवा आपण कम्प्युटर ऑपरेटर आहे किंवा कम्प्युटर ग्राफिक्सवाला आहे. या सगळ्या इंडस्ट्रीज कम्प्युटर आल्यानंतर झाल्या. आता एआयमुळे काय झालंय, एआयमुळे एक नवीन व्हर्टिकल तयार झालं आहे, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. बरोबर. आता एआयमुळे असंही होणार की बाबा तुमचे डेटा ॲनालिटिक्स किंवा एआय रिप्रेझेंटेशन किंवा तुम्ही असं म्हणू शकता की बाबा तुमच्या क्षेत्रामध्ये म्हणजे आमच्या HR मध्ये ओके, तर तुम्ही असं म्हणू शकता की बाबा भविष्यामध्ये ChatGPTचा वापर करून HR मध्ये लोकांना कसं हॅपी करायचं, लोकांना कसं हायरिंग करायचं, एआय बेस्ड हायरिंग असाही प्रकार येऊ शकतो. बरोबर की नाही? सो इट इज गोइंग टू इव्हॉल्व. आता मुद्दा हा आहे की तुम्ही कालांतराने त्या मुद्द्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे की बाबा नाही AI is आपल्याला going to त्याला be here. येस एआय इज गोइंग टू बी हिअर. आय नीड टू बी जस्ट सो मच फ्लेक्सिबल दॅट आय राईड ऑन दिस राईड. हम्म. बरोबर की नाही? जर मी याला विरोध केला की नाही एआय खोटं आहे, एआय साफ चुकीचं आहे, सो आय एम गोइंग टू गेट किल्ड बिकॉज एआय इज नॉट समथिंग विच इज गोइंग टू गो अवे इझिली. बिकॉज रोबोटिक येणार आहे, एआय येणार आहे, मशीन लर्निंग येणार आहे. हम्म. युअर एक्सपिरियन्स इज गोइंग टू चेंज ऑल्सो. हम्म. बट यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट आय कॅन डू टू मेक माय सेल्फ रेलेव्हेंट इन द फ्युचर इयर्स. हम्म. आणि ते फक्त AI बद्दलच्या स्किल्सशीच निगडीत आहे की No, it's more about not about AI. It's about application of machine learning. म्हणजे implementation of machine learning. So when we think about any ChatGPT or Midjourney or कोणतंही रनवे ML आपण कोणत्याही मशीन लर्निंग प्लॅटफॉर्म बद्दल बोलतो. इट इज नॉट अबाउट दॅट टूल बिकॉज टूल इज गोइंग टू चेंज दी ॲप्लिकेशन. म्हणजे आता समजा ईमेल मार्केटिंगचा एक्झाम्पल घेतला, तुमच्या सगळ्यांना ईमेल मार्केटिंग येतं असं गरजेचं नाही आहे. बरोबर की नाही? पण ईमेल मार्केटिंग लोकांनी शिकलं, मग तो टूल बदलला, एखादा दुसरा टूल आला, प्रिन्सिपल्स रिमेन्स द सेम. सो आय अंडरस्टँड. म्हणजे येस. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसा वापरायचं याचं स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे. हो हो. मग तुम्ही ChatGPT यूज करताय, मिडजर्नी यूज करताय, हा. Gemini यूज करताय, ग्रुप आस्किंग क्वेश्चन, थिंकिंग, राईट, युअर कॉग्निटिव्ह ॲटिट्यूड दॅट हॅज टू बी डेव्हलप. कसं होणार आहे रवी की एकीकडे या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स आपल्या समोर येत राहतील, एकीकडे आजचे फ्रेशर 2-5 वर्षानंतर थोडेसे एक्सपिरियन्स होतील, त्यानंतरची पिढी अजून पुढे जात जाईल. तर जशी जशी पिढी पुढे जाईल तसं प्रश्नांचं स्वरूप कदाचित सरफेस लेवलला बदलेल. पण ॲज यू सेड इन द बिगिनिंग की काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत जे तसेच असणार आहेत. तर डू यू सी एनी बेसिक प्रिन्सिपल्स दॅट एव्हरी पोटेन्शियल ऑर एक्झिस्टिंग एम्प्लॉई कॅन यूज टू एन्श्युअर की माझी सॅलरी नीट असेल, मला जॉबवरनं कमी केलं जाणार नाही, जर कमी केलं गेलं तर मला दुसरीकडे जॉब शोधता येईल. अशा कोणत्या 4-5 गोष्टी आहेत ज्याची प्रत्येकाने काळजी घ्यावी? ओके, मी तुम्हाला 4-5 वाक्य सांगतो जे कदाचित आपल्या ऑडियन्सला कोणत्याही म्हणजे पुढच्या 5 वर्षानंतर पण त्या रिलेव्हंट असतील, 10 वर्षानंतर पण त्या रिलेव्हंट असतील. ओके, सगळ्यात पहिलं, मनी इज द रिझल्ट ऑफ ॲक्शन यू टेक इन युअर लाईफ. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या आयुष्यामध्ये पैसा हा तेव्हाच येईल जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये कृती करू. बरोबर. मग ते ChatGPT संदर्भात असेल, मग ते कोणत्याही मशीन लर्निंग संदर्भात असेल, तुम्ही बिझनेस करताय त्या संदर्भात असेल, तुम्ही जॉब करताय त्या संदर्भात असेल. इफ यू कांट टेक इनफ ॲक्शन्स यू कांट मेक मनी. ओके. सेकंड आहे द वे यू डू एनिथिंग इज द वे यू डू एव्हरीथिंग. याचा अर्थ काय, तुम्ही ज्या पद्धतीने एखादी गोष्ट करता त्याच पद्धतीने तुम्ही सर्व गोष्टी करणार. म्हणजे जर समजा आपल्याला या पॉडकास्टला भेटायचं आहे आणि वेळ आहे 3 वाजताची आणि तुम्ही 3:30ला येत आहे, राईट. So that is 90% chances that you are going to be late in every aspect of your life. Correct. Right? And that is going to be there for the next 10 years also relevant. Third thing, your money is something which is a source of happiness. Okay? पैसा हे तुमचा आनंदाचं स्रोत आहे. Don't make it a reason for sadness. तुम्ही त्याला दुःखाचं कारण बनवू नका. बरं. म्हणजे आज आपण पैसा नाहीये म्हणून आपण खूप दुःखी आहोत. पण तो पैसा येण्यासाठी जो स्रोत आहे तो तुम्ही तयार केला नाही. पैसा आल्यानंतर तो तुम्ही जगला नाही तर तो तुम्हाला आनंद देणार नाही.
सो मनी इज द सोर्स ऑफ हॅपीनेस. Don't make it a reason for sadness. I think these are some of the principles which can be there, for throughout the life. And personally, I am also following that. अमेझिंग. दॅट वुड बी अ ग्रेट क्लोजिंग नोट या रवी. आय एम 100% शुअर की आज ज्यांनी कोणी हा पॉडकास्ट मन लावून ऐकला असेल त्यांना स्वतःचं करिअर कसं घडवायचं आहे, जर करिअरमध्ये काही अडचणी असतील तर त्या कशा सोडवायच्या आहेत, जर मी इंटरव्ह्यूला सामोरा जाणार असेल तर मी काय काळजी घ्यायची आहे, जर स्विच करायचं असेल तर मी कुठल्या माइंडसेटने स्विच करायचं आहे, हे सगळंच आपल्या ऑडियन्सलाच कळालं असेल. थँक्यू सो मच फॉर बिंग सो ओपन आणि कुठलाही आडपडदा न ठेवता तुमच्या कम्युनिटीबद्दल सांगितलं, तुम्ही जे काही अमेझिंग उपक्रम घेता त्याबद्दल सांगितलं. सो एकदा शेवटचं फक्त ऑडियन्सला एकदा सांगून द्या की वन्स अगेन तुमच्या कम्युनिटीचं नाव काय आहे आणि हाऊ दे कॅन रीच आउट टू यू. ॲब्सोल्युटली. सो माझ्या कम्युनिटीचं नाव आहे करिअर ग्रोथ मल्टिप्लायर्स. What we do is we help people, those who are from the 28 years to 55 years age, those who wanted to grow their salaries. सो आपला एक प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे 90 Days Salary Hack Challenge. आपले वेबिनार्स होत असतात, वर्कशॉप होत असतात. अच्छा. मी तुमच्याकडे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या शीर्षकामध्ये तुम्ही माझा ईमेल आय डी आणि फोन नंबर टाकू शकता, जेणेकरून संपर्क लोक मला करू शकतात यावरती. ग्रेट. थँक्यू सो मच रवी. थँक्यू. थँक्यू. पुन्हा एकदा थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी द ऑपॉर्च्युनिटी. ॲब्सोल्युटली. Thank you so much. थँक्यू. थँक्यू.